सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। भगवान संत सम्राट ज्ञानोबा असीम अपूर्व अशा अनुकंपेने तुम्ही आम्ही सर्व आज या पवित्र सेला इंधण्याच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधिस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ बसून या ठिकाणी भगवती ज्ञानेश्वरीच्या द्वारा आपल्या जीवनाचं परम मंगल कल्याण व्हावं यासाठी जे काही अनुष्ठानाला आरंभ केलेला आहे तो निर्वेदपणे आज या ठिकाणी आपण 12व्या अध्यायापर्यंत आलेला आहे। आणि अशा वेळेला आपण हे जे पारायण आहे इथं सर्वांचं व्यवस्था होऊ शकत नाही, म्हणून संस्थांच्या द्वारा ऑनलाईन ज्यांना पारायण करायचं असे इथल्यापेक्षा अधिक संख्येने लोक बाहेर पारायण करतात आणि ते काही जण फोन करतात। त्या फोनमध्ये बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत। मी या ठिकाणी ते निवेदन करीत नाही, परंतु या ठिकाणी जे काही लोकांनी फोन केले की हे जे आपले निकम बाबा वगैरे बसतात त्यांच्या इथं काय याचं विशेष लाईटचं योजना करणं, स्पष्ट रीतीनं फोटो दाखवणं यापेक्षा फोटो त्याच्यामध्ये आपल्याला पारायण चालू आहे ती शब्दांची सेवा करायची आहे तर त्याच्यावर प्रकाश पडला पाहिजे। याच्यामुळं ते लोक म्हणे की यांच्या चेहऱ्यावर स्पष्टता दिसत नाही, ओळखत नाही, तर म्हणलं आम्ही इथं बसलो तरी आम्ही त्यांचे चेहरे पाहत नाही कारण आम्ही खाली वाचतो तर तुम्हाला त्याच्याशी काय कर्तव्य आहे त्याच्याशी। पण अनेक वेळा फोन आले तर लोक काय म्हणतात की किमान ही जी व्यक्ती यांची नावं तरी आम्हाला सांगा, यांची काही माहिती तरी आम्हाला सांगा असं लोक म्हणतात। तर आज योगायोगाने या ठिकाणी जे एक ज्ञानेश्वरी ज्यांच्या कंठात माऊलींच्या कृपेने आहे असे 3 समोर बसलेले महापुरुष आपल्यासमोर आहेत, तेव्हा लोकांचे जाणण्याची जिज्ञासा असणं स्वाभाविक आहे। तेव्हा सर्वांच्या चरणी तिघांच्याही चरणी आम्ही अशी विनंती करतो की आम्ही थोडं आपली मुलाखत घेतो, त्यानिमित्ताने किमान आपला चेहराही थोडा स्पष्ट दिसेल आणि दुसरी गोष्ट आपलं काही मनोगत जे आहे ते मनोगतही लोकांना माहीत व्हावं। कारण काय आहे की याच्यामध्ये भावनेचा प्रांत आहे की हे जे आपण तत्त्वचिंतन करतो किंवा ज्ञानेश्वरीचे चिंतन करणार असल्यामुळं आपल्याला त्याचं काही वाटत नाही, परंतु काही लोक भावनाशील असतात। ही जी ज्ञानेश्वरी आहे ज्यांच्या कंठात आली त्यांचा असणारा जो हा एक लीला विग्रह आहे तर तो सुद्धा पाहावा असं लोकांना वाटणं हे साहजिक आहे। तेव्हा त्याच्यासाठी आपण एक मोकळ्या वातावरणामध्ये त्यांच्याच परवानगीनं मला असं वाटतं की ज्ञानेश्वरीचं पारायण तर चालूच आहे, परंतु त्यानिमित्तानं आपण त्यांना थोडी माहिती सांगू। आपलं पारायण जे आहे ते आटोक्यातच आहे। नामदेव महाराज जे आहे ते रंगले म्हणजे वया किती होतात हे पाहत नाही, अजूनही 5 दिवस वाढले तरी वेळ कमीच पडेल त्याच्यामध्ये। तेव्हा आपल्या याच्यामध्ये हे बसलेले जे 3 जण आहेत या ठिकाणी गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज कोराडे, नामदेव महाराज पवार आणि गुरुवर्य या ठिकाणी असणारे माऊली, मोठे माऊली ज्यांना सगळं महाराष्ट्र ओळखतो। तर त्याच्यामध्ये त्या तिघांनाही आपले थोडेसे प्रश्न विचारू आणि त्याद्वारा त्यांनी मोकळेपणाने जनता जनार्दनाच्या एक आदर्श म्हणून त्यांचं असणारं जे व्यक्तिमत्व आहे त्याद्वारा लोकांच्यापर्यंत ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार किंवा ज्ञानेश्वरी संबंधाने काही अभ्यास, ज्ञानेश्वरी संबंधाने जे काही त्यांना वाटतं त्याचे विचार त्यांनी सांगावेत अशी मी त्यांच्या चरणी सादर सप्रेम आची विनयपूर्वक प्रार्थना करतो। आपण आज पहिल्यांदा आपल्या या ठिकाणी प्रथम तिकडून उजवीकडून बसलेले आपले जे ज्ञानेश्वर महाराज कोराडे आहेत त्या कोराडे माऊलींना, सगळे कोराडे माऊली, मोठे माऊली आणि त्यांचे सेवक असल्यामुळं आपला नामा असं म्हणतात, यांना काही कोणी माऊली वगैरे म्हणत नाही, परंतु कारण ते त्यांचे सेवक आहेत आणि ते मध्यभागी विराजमान आहेत। आणि त्याच्यानंतर इकडं असणारे मोठे माऊली, तेव्हा जे की वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक आहेत ज्यांनी ज्ञानेश्वरी गाथा पूर्ण कंठस्थ ठेवलेली आहे, त्याच्याशिवाय
या ठिकाणी जे काही यावर्षी शताब्दीमध्ये अमृत महोत्सव किंवा सुवर्ण महोत्सव होत आहे, अशा ज्या श्रीमद भागवत ग्रंथाचंही त्यांच्या कीर्तनातून तुम्हाला अनेक प्रमाणात दिसतील. याचा अर्थ त्यांनी जवळजवळ भागवतसुद्धा त्यांच्या हृदयात कायमचा आहे. तेव्हा ही जी वारकरी प्रस्थांतरे आहे, ती वारकरी प्रस्थांतरे प्रत्यक्ष जीवनात जगणं आणि ती कंठातही ठेवणं, हृदयातही सामावणं आणि तिच्यामध्ये प्रत्यक्ष आचरणात येणं, ह्या गोष्टीमुळं महाराष्ट्रामध्ये मोठे माऊली एक प्रकारचं आकर्षण आहे. तेव्हा त्या योगायोगाने माऊलींनी त्यांना एका व्यासपीठावर सहज योगायोगाने आणलेलं आहे. म्हणून त्यांना थोडे प्रश्न विचारतो. चालेल ना? थोडं तुमच्या परवानगीनंच हे आपण करतो. फक्त आपण एकदम मनमोकळेपणाने कुठलाही संकोच न ठेवता आपण बोलावं. या ठिकाणी प्रथम माऊली तुम्ही, आपण जरा क्रमाने घेऊ. माऊली हे थोडक्यात मी सर्व सांगायला लागलो तर माझंच भाषण होईल आणि त्याला काही महत्त्व नाही, ते आपल्याच मुखातून आलेलं चांगलं आहे. माऊली आपलं नाव, गाव आणि वय सांगा. रामकृष्ण हरी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोने आता गुरुवरे बाबांच्या आज्ञेनं आज्ञा शिरसावंद्य मानून थोडासा बोलण्याचा प्रयत्न. पूर्ण नाव आहे ज्ञानेश्वर वैजनाथ कुऱ्हाडे. मूळ गाव आहे काजळा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. आणि सध्या वर्तमान काळातलं वय आहे 34 पूर्ण होऊन 35 प्रारंभ. शिक्षण आपलं किती झालं? शिक्षण 12वी कॉमर्स पूर्ण आहे. BAला प्रवेश घेतला पण संस्थेत बसल्यामुळे काही पूर्ण केलं नाही. आपल्याला आळंदीला यावं असं कसं वाटलं? लहानपणीच आजोबांना वारकरी संप्रदायाची आवड आणि मग आजोबा वारीला यायचे आळंदीला, पंढरपूरला. गावातल्या एका महाराजांचे सप्ते असायचे, प्रत्येक क्षेत्रावर फिरते सप्ते. आणि मग आजोबांनी मला लहानपणीच अगदी 3ऱ्या-4थ्या वर्गामध्ये असतानाच वाचायला शिकवलं. आणि लहानपणीच पंचरत्न एक हरिपाठाचं पुस्तक असायचं, ते लहानपणीच मी 5ही हरिपाठ पाठ केले होते. आणि 7वीला बहुतेक असेल मी, 6वी किंवा 7वीला त्या फिरत्या सप्त्याला जात असताना त्र्यंबकेश्वरला गेलो. निवृत्तीनाथांच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाचा सप्ताह होता. वाचायला येत असल्यामुळे मग गावात सप्ताह असेल की ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. फिरत्या सप्त्यालाही मी जायचो, सगळ्यात लहान होतो. आणि मग हरिपाठही पाठ होता. सप्ताहामध्ये जर हरिपाठ असेल तर मग लहानपणामध्ये काही भीती वाटत नाही. आता कोणत्याही विद्यार्थ्याला लहानपणात उभं केलं की तो अगदी बिनधास्त निर्भीडपणाने जसं तो बोलतो तशा प्रकारे हरिपाठ वगैरे बोलायचो. पण ती आवड निर्माण होत होत गेली. आणि आजोबा आमच्या वडिलांना म्हटले होते की याला आपण लवकरात लवकर आळंदीला शिकण्याकरता ठेवू. वडील म्हणाले तो शाळेत थोडा हुशार आहे, थोडी शाळा शिकू द्या त्याला. पण ती आवड होतीच. आणि मग 8वीमध्ये असताना शाळेत प्रवेश घेतला. तर 8वीत असताना आमचे काही गुरुबंधू आळंदीला आले. मला असं वाटलं त्यांचा हरिपाठही पाठ नाही तरी ते आळंदीला गेले आणि आपला तर हरिपाठ पाठ असून आपण गावात थांबलो आहे. म्हणून मग मी 1 वर्ष तुळशीराम महाराज काकडे यांच्याकडे पैठणला राहिलो. आणि मग पैठणला गेल्यानंतर पुन्हा तिथं कळालं की आळंदीमध्ये 4 वर्षातच मनुष्य कीर्तनकार होतो. मग आपणही कीर्तनकार झालं पाहिजे या भावनेतून खरं तर मग इथे येण्याचा एक प्रयत्न झाला. आणि मग दैवयोगाने पूर्वजन्माच्या पुण्याईने फार मोठं भाग्य आहे. सगळ्या भावना काही शब्दामध्ये प्रगट करता येत नाहीत. आणि करायला गेलो तर मग शब्द बाजूला राहतील, ते शब्द अश्रूचे रूप धारण करून बाहेर प्रगट होतील. ही ज्ञानोबारांची कृपा आहे सगळी. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज संस्थेमध्ये प्रवेश घेण्यात आला. वैद्य बाबा असतील,
निकम बाबा असतील, वैकुंठवासी गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज घुले बाबा असतील, विद्यमान काळात शांतीब्रह्म श्री मारुती बाबा कुरेकर बाबा असतील, या सगळ्या गुरुजनांच्या मुखारविंदातून श्रवण करण्याचं भाग्य मिळालं. आणि त्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून गुरुवर्य श्री डॉक्टर बाबांच्या सान्निध्यामध्ये अध्ययन करण्याचा, श्रवण करण्याचा योग येतो आहे. हा जीवनाला पारमार्थिक जो आकार आहे ना, तो आकार या सगळ्या गुरुजनांच्यामुळेच मिळाला आहे. यात आमचं वेगळं काहीच नाही. ज्ञानेश्वरी पाठ करावी असं तुम्हाला कसं वाटलं? 4 वर्ष अभ्यासक्रम झाला आणि मग ते आता इथं सगळं मोकळं सांगायला काही हरकत नाही. 4 वर्षाचा अभ्यासक्रम झाला की मग नवीन होतकरू विद्यार्थ्याला, जसं ज्ञानोबा म्हणतात ना, पाख फुटे पाखरू नुडे तरी नबीच अस्तिरू. नवीन पंख फुटले एखाद्या पाखराला की त्याला आकाशामध्ये भरारी घ्यावीशी वाटते. तसं नवीन अभ्यासक्रम पूर्ण झाला संस्थेतून की त्याला असं वाटतं आपण कीर्तनकार झालं पाहिजे आता. ते 1 वर्ष मी सुद्धा महाराष्ट्रामध्ये बरंच भ्रमण केलं, पण एक प्रामाणिकपणाने वाक्य सांगतो, अभ्यास करण्यामध्ये किंवा ज्ञानेश्वरीची सेवा करण्यामध्येच आनंद आहे, बाहेर फिरण्यामध्ये आनंद नाही, हे मी फिरून सांगतो आहे. खरं तर आता हे टाळ्या वाजवल्या हे माझं कौतुक आहे, हेही मला लक्षात येतं. बाहेर फिरण्यात आनंद नाही, पण हे फिरल्याशिवाय कळत नाही. मग 1 वर्ष कीर्तनाचे कार्यक्रम बरेच केले, पण आमच्या पाठातल्या काही गुरुबंधूंनी कीर्तन परीक्षेला मी गेलो नंतर दुसऱ्या वर्षाच्या परीक्षा ऐकण्यासाठी, तर त्यांनी तुकोबारायांची गाथा, ज्ञानेश्वरीचा पहिला भाग हे पाठांतर केलं आणि ते पाहिलं मी. म्हटलं हे आपले गुरुबंधू जर पाठांतर करू शकता तर आपणही केलं पाहिजे. आणि बहुतेक मी गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांच्या की गुरुवर्य राऊत बाबांच्या मुखातून ऐकलं होतं की आपला एक जीवन ग्रंथ असावा, आणि त्याचा अनुभव प्रत्येक पावलागणिक येतो आहे की आपल्याला काही प्रतिकूलता आली तर ज्ञानेश्वरी आत्म्यानं मदत करते, मदत नक्कीच करते. आणि म्हणून एक भावना झाली की आपण ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ कंठस्थ केला पाहिजे. आणि म्हणून ते ज्ञानोबरायांच्या कृपेने झालं. सुरुवातीला ते प्रत्येक व्यक्तीला, खरं तर आळंदीत येणाऱ्या प्रत्येक साधकांनी एक जीवनग्रंथ तयार केलाच पाहिजे. सुरुवातीला ते कठीण वाटतं, पण आपण जर आपल्यावर विश्वास ठेवला तर अभ्यासाची आपण याते करी ज्ञानेश्वरी स्वतःला आपल्याकडून पाठ करून घेते. आपण फक्त सुरुवातीला एक पाऊल प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असताना आपले जे वारकरी प्रस्थांतरी आहे, गाथा आणि एकनाथी भागवत यांचा त्यांच्या समवेत अभ्यासाची आवश्यकता वाटते का? खूप आवश्यकता आहे, खूपच आवश्यकता आहे. जसं आपण म्हणतो ना, सोन्याला सुगंध असावा किंवा ऊसाला फळ असावं, चंदनाला फुलं लागावे, तसं ज्ञानेश्वरीच्या अध्ययनासाठी श्रीमद भागवत म्हणजे एकनाथी भागवत आणि तुकोबारायांची गाथा अतिशय पूरकच आहे. वैकुंठवासी गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज घुले बाबा पाठामध्ये सांगायचे, बुवा ज्ञानेश्वरीचा जर उकल व्हायचा असेल तर एकनाथी भागवताची पारायणं केलीच पाहिजे. आणि पारायण करताना असं वाटतं की या ओव्या आणि ज्ञानेश्वरीतल्या ओव्या किती साम्य आहे. वास्तविक असं आहे की नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचं संशोधन जे केलं ते अगोदर 11 वर्षांनी पूर्वी श्री एकनाथी भागवताची रचना झालेली आहे. कारण तिथं शालिवाहन शकाचा उल्लेख आलेला आहे एकनाथी भागवतामध्ये. बहुतेक 1495 असा काहीतरी उल्लेख आहे तो. आणि श्री शके 1576 म्हणजे एकनाथी भागवताची रचना झाल्याच्या नंतर 11 वर्षांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचं संशोधीकरण आहे. पण तरीसुद्धा ज्ञानेश्वरीचं प्रतिबिंब त्यामध्ये आहे. का? कारण ज्ञानेश्वरीचं लिखाण करणारे ज्ञानोबराय म्हणजेच नाथ महाराज आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये साम्य आहेच. आणि बरेच असे प्रसंग आहे की ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा उलगडा एकनाथी भागवतामध्येच विस्ताराने होतो. आणि म्हणून या 3ही ग्रंथाचे आपल्या वारकरी संप्रदायाचे प्रस्थांतरीच आहे. आणि खरं तर बाबांचे उपकार आहे की इथे या वारकरी प्रस्थांतरीचं पारायण होतं आहे ना, त्यामुळे आपल्याला ही एवढी संधी आहे मोठी की असं वाटतं की एवढ्या दिवसापर्यंत आपण का बरं या पारायणापासून बाजूला राहिलो. आता असं वाटतं हे ग्रंथ आयुष्यभर किंवा दररोज यांचा नित्यनेम केल्याशिवाय हे सोडूच नाही. त्यामुळे उपयोगिता खूप आहे.
विशेषतः आपल्या वारकरी संप्रदाय की जो महाराष्ट्राच्या बाहेर फारसा नाही, परंतु महाराष्ट्रामध्येही सर्वांनी काही एकच वारकरी तत्त्वज्ञानाची परंपरा स्वीकारलेली असं दिसत नाही. आणि लोकांना मात्र, सर्व लोकांना या ठिकाणी जे काही त्रिविध दुःखाने होरपळत आहेत, आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक सगळ्या संकटांनी पिडलेला समाज आहे. अशा वेळेला ह्या समाजाच्या ह्या दुःखातून दूर होण्यासाठी आणि त्यांना खरं शाश्वत सुखाचं काही उपलब्धी व्हावी याच्यासाठी तुम्हाला काय हा जो मार्ग आहे हा ज्ञानेश्वरीत निश्चित आहे असं तुम्हाला खात्री झाली जीवनामध्ये? निश्चित आहे. फक्त परिणाम असा आहे की ज्याप्रमाणे एखादी नवीन कंपनी जर तयारी करायची असेल तर त्याकरता कुशल कामगारांची अडचण पडते. तसंच आहे, या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले आणि महापुरुषांच्या चरण सान्निध्यामध्ये तयार झालेले असे जे साधक वर्ग असतील तर तेच या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करू शकतात. आणि ज्ञानेश्वरीची उपयोगिता आहेच, कारण त्रिविध दुःखातून तप्त झालेले जे जीव आहे ते स्वप्रयत्नाने स्वबुद्धीने अनेक प्रकारच्या साधनांचा शोध घेतात, पण रम्य समाधानाची प्राप्ती होत नाही. त्याची उत्तरं इथं मिळतात. संतांचं जीवन जर आपण आदर्श रूपाने पाहिलं तर आपल्याला काही ओव्या अशा जाणून देतात. उदाहरणार्थ, नाना दुःखी प्राप्ती जया उद्वेग नाही चित्ती आणि सुखाची आरती अडपैची जेना. ह्या ओव्याच आहे की नाही? एकतरी ओवी अनुभवावी हे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती सिद्धांताची ओवी आहे की संत महापुरुषांच्या जीवनामध्ये एक दुःख येत नाही. त्रिविध मुख्य आघावी उपद्रवांचे मेळावे, सगळ्या प्रकारचं दुःख त्यांच्या जीवनामध्ये येतं, पण उद्वेग मात्र होत नाही. म्हणजे दुःख आल्यानंतर सुद्धा उद्वेगाची प्रतिक्रिया प्रगट होत नाही, असं सुद्धा अध्यात्मामध्ये एखादं जीवन असू शकतं. हे कोण सांगतं आहे? ज्ञानोबा सांगतात ना. किंवा सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे आणि लाभालाभनं धरावे मना माझी. अशा ज्ञानेश्वरीतल्या अनंत ओव्या सांगता येतील की ज्या ओव्या किंवा आपल्याला जीवनामध्ये दुःख का प्राप्त होतं तर ज्ञानोबा त्याची कारणं सांगून जातात. आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. आपण आशा निर्माण केली की दुःख भोगावंच लागणार आहे. आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. त्यामुळे सुख आणि दुःखामध्ये खरं जीवन असं आहे की जे सुखामध्ये अडकत नाही आणि दुःखामध्येही सापडत नाही. सुख दुःखाच्या अतीत होणारं एक जीवन आहे आणि ते सगळं संत वाङ्मयातूनच पाहायला मिळतं. म्हणून त्रिविध दुःखाचा जो नाशाचा उपाय आहे तो या संत वाङ्मयातूनच होऊ शकतो. नान्यहा पंथा विद्यते आयनाय. आणि याचा अनुभव येतो आहे जेव्हा आपण बऱ्याचदा प्रामाणिकपणाने ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार करतो. आता हा माझा एकट्याचा अनुभव नाही, आपल्यापैकी बरेच गुरुबंधू मंडळी आहेत जे आपापल्या परीनं हा प्रचार आणि प्रसाराचं कार्य करत आहे. त्यांनाही पदोपदी जाणवतं. आम्हाला तर असं जाणवतं आहे की आता आपल्याच गावातलं उदाहरण आहे. आता 2-4 वर्षापासून ज्ञानेश्वरीचं विवेचन करण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर जी मंडळी आणि आपण बाबांच्या हस्ते प्रकाशित केलेल्या जवळपास 65 ज्ञानेश्वरी आमच्या गावात आहे. ह्याच ज्ञानेश्वरी जे की शब्दकोश वगैरे आहे की नाही. तर ती मंडळी असं म्हणतात की आज तागात आम्हाला हे ऐकायलाच भेटलं नाही. एका व्यक्तीला मी प्रतिक्रिया विचारली की हे ऐकून तुम्हाला काय वाटलं? त्यांनी सांगितलं, ज्याप्रमाणे शरीरामध्ये प्राण महत्त्वाचा आहे तसं सप्त्यामध्ये ज्ञानेश्वरी विवेचन महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी हे ऐकल्यामुळं एखाद्या कीर्तनकाराने जर काही अभंगाचं चुकीचं सांगितलं तर त्यांना ते शब्द कानावर घ्यावेसे वाटत नाही. म्हणून खरं तर आपण थोडेसे कमी पडतोच आहे या बाबतीमध्ये. म्हणजे आपलं अध्ययन वगैरे आहे, पण काय कारण की आपण ते मांडण्याचं धाडस करत नाही किंवा या बाबतीमध्ये आपल्यावर पूर्ण आत्मविश्वास नाही. म्हणजे हे काही मी उपदेश म्हणून नाही, पण त्या अनुभवातून जाणवतं. कुठेतरी आपण प्रयत्न केलाच पाहिजे. जर आपल्याला पोहायचं असेल तर नाकातोंडात पाणी जाणारच आहे. एकदम असं तर काही होणार नाही की आपण एखादं आयोजन केलं आणि हजारो लोकांची संख्या आली. हे कुठेतरी 5-10 लोकांमध्ये 100 लोकांमध्ये प्रारंभ केला पाहिजे. एकदा जर अमृताची गोडी लागली की जसं तो व्यक्ती कांजीचं सेवन करत नाही तसं ज्ञानेश्वरी श्रवणाची गोडी जर लागली तर लोक बाकीचं काही ऐकणार नाही. पर्याय मात्र आपल्यालाच उपलब्ध करून द्यावा लागेल. दुसराही त्याला कोणता पर्याय नाही.
महाराष्ट्रात असणारे सर्व माता भगिनी वर्ग, सर्व बालक वर्ग, तरुण वर्ग, वयोवृद्ध लोक हे सर्व सुखी असावे असं जर आपल्याला वाटतं तर त्याचा भरीव ठोस असा उपाय थोडक्या शब्दात सांगा. कुटुंब सुखी जर राहायचं असेल त्यामध्ये त्यागप्रधान महत्त्वाचा आहे. जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये व्यक्तिगत स्वार्थाला जागा मिळते तेव्हा त्या कुटुंबामध्ये वेगळे भाग होण्याकरता काही वेळ लागत नाही. म्हणून अगदी ज्ञानोबाऱ्यांची ओवी की नाही, त्याने आबाल सुबोधे, ज्ञानोबाऱ्या म्हणतात लहान मुलापासून तो वयोवृद्धापर्यंत, आणि त्यांना सुलभ होण्यासाठी ब्रह्मज्ञान हाच पर्याय आहे. म्हणून जोपर्यंत कुटुंबामध्ये कर्माचं, भावनेचं, संस्काराचं, तत्त्वज्ञानाचं योग्य आदानप्रदान होणार नाही, आणि त्यामध्ये सुद्धा यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजनः, त्या कुटुंबामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व कुटुंबप्रमुख असावा. आणि त्याही कुटुंबामध्ये साधो संगम उपासते ही सततम धन्य गृहस्थाश्रम असं आपण जे म्हणतो. कारण हे संतांच्या सेवेशिवाय प्रत्येक कुटुंबाला एका महापुरुषांचा आदर्श असावा की त्यांचं जीवन पाहिल्यानंतर त्या कुटुंबप्रमुखालाही चांगलं वागावंसं वाटतं. आणि निश्चितच कुटुंबप्रमुखाच्या आचरणाचाच प्रभाव पुढच्या व्यक्तीवर होत असतो. जर कुटुंबप्रमुख माळकरी असेल तर घरामध्ये ती परंपरा प्रवाहित राहते, आणि मग मधली पिढी असेल किंवा लहान वयातले मुलं असतील हे सगळे संस्कारित होतात. मुलं संस्कारित होण्यासाठी सुद्धा त्या घरामध्ये आई वडील यांचं फार मोठं योगदान आहे, आणि त्याशिवाय मात्र पर्याय नाही. समन्वयच असावा लागेल, दुसऱ्या बाबतीमध्ये मात्र उत्तर देता येणार नाही. म्हणजे आबाल सुबोध सगळ्यांना करायचं असेल तर हेच विचार आहे, दुसरे कोणते विचार प्रयत्न करूनही सापडणार नाही. दररोज त्यांनी काही ना काही संत वाङ्मयाचं चिंतन करावं असं आपलं म्हणणं आहे. जी अवश्य आहे. आणि बरीच लहान मुलं, आता त्या मधल्या सुट्टीमध्ये काही लहान मुलांकडून ज्ञानेश्वरी पाठ करून घेण्याचा एक प्रयत्न केला, तर त्यांच्या रूपाने असं झालं की लहान मुलं ज्ञानेश्वरी पाठ करत असताना जर त्यांना काही शब्द अडखळला तर आई किंवा वडील त्यांना ते शब्द सांगायचे, आणि मग ते मुलं जेवताना ती ओवी म्हणणार, विश्रांतीला गेले तरी ओवी म्हणणार. परिणाम असा झाला मुलांची तर ओवी पाठच झाली, पण घरातल्या सगळ्या लोकांच्याही ओव्या पाठ होऊ लागल्या. त्यामुळे हाच त्याला पर्याय आहे. संत वाङ्मयाचं काही का होईना चिंतन अध्ययन मात्र झालंच पाहिजे. ते हे शब्द आहे ना, मंत्ररूप शक्ती आहे यामध्ये. हे जसं की आपण म्हणतो की यंत्रामध्ये ते व्हायब्रेशन असतं, कंपन असतं, तसं इथे या वातावरणामध्ये एक व्यक्ती आला की तो परत जसं जात नाही, तसं ज्ञानेश्वरीचं असेल किंवा एकनाथी भागवत असेल, तुकोबारांच्या गाथा असेल, तर याचं काही ना काही कंपन प्रत्येक घरामध्ये झालंच पाहिजे. ते कुठेतरी कधी ना कधी का होईना ते कानातून हृदयात जाईल, आणि हृदयात परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. हे 4 पुरुषार्थ जर आपल्यासमोर हात जोडून उभे राहिले तर आपण कोणाचा स्वीकार करणार? खरं हा तर प्रश्न आहे. वारकरी संप्रदायाचं वैभव जर आपण पाहिलं तेवढी तर आपली काही योग्यता नाही आहे, पण असं वाटतं वारकरी संप्रदायाची योग्यता पाहिल्यानंतर जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्याते परोते सर म्हणती. किंवा धर्म अर्थ, खरं तर हा अर्थ सुरुवातीला आकर्षण करतो. अर्थ म्हणजे विषय घ्या किंवा अर्थ म्हणजे धन घ्या, त्याचं सुरुवातीला आकर्षण असतं. पण जसं जसा मनुष्य, जसं की आपण म्हणतो एखाद्याला जर खऱ्या दुधाची चव कळाली की जसा तो पाणी मिश्रित दुधाचं सेवन करत नाही, तसा आपल्या वारकरी संप्रदायाचा हा आनंद पाहिला की असं वाटतं आहे की जर आपल्याला परत जन्म मिळाला तर तो ज्ञानोबाऱ्यांच्या सेवेसाठी, ज्ञानेश्वरीच्या सेवेसाठी आणि वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी मिळावा, अर्थात भक्ती करण्याकरताच मिळावा. पण ते मोक्षाचा त्याग करण्या एवढं अजून आपली पात्रता आहे की नाही हेही मला माहिती नाही. पण जर समोर आलेच हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष, तर निवड मोक्षाची करावी, आणि त्याही पुढे योग्यता वाढली तर मोक्षाचाही स्वीकार करून, अर्थात मोक्ष तर आपलं स्वरूपच आहे, पण त्याही नंतर कल्पित द्वैताचा अंगीकार करून भक्तीसाठीही जीवन मिळावं, अशा प्रकारची एक अपेक्षा राहील. सगळ्या विश्वातलं असणारं जे वारकरी तत्त्वज्ञान आहे की जे सर्व विश्वाचं हे संत प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज म्हणतात की वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान हे पुढच्या म्हणजे येत्या शतकामध्ये सगळ्या विश्वगुरुत्वाचं स्थान भारताला देणार आहे. आणि तीच माऊलींची
तेच माऊलींचं मनोगत आहे की ज्याला आपल्या संप्रदायामध्ये ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती या नावाने ज्याचा गौरव केला जातो ते त्यांचं मनोगत आहे किंवा ती त्यांची जीवनशैली किंवा तो जीवनातला भरीव ठोस सिद्धांत त्यांनी स्वीकारलेला आहे आणि त्यांची वाटचाल चालू आहे. तर आपण असणाऱ्या सर्व जे काही खऱ्या अर्थाने माऊलींचे पालक असणारा जो जनता जनार्दन रूप समाज आहे त्यांनी त्यांना भरपूर आशीर्वाद द्यावे आणि ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती ज्याला म्हणतात की ही जी पंचम पुरुषार्थ भक्ती भाग्य ठेवा साधीन पुरुषार्थ काय ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा ही जी किंवा चौ पुरुषार्था श्री भक्ती जैशी अशी ह्या ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचं दान माऊलींनी त्यांना द्यावं अशी सर्वांनी प्रार्थना करून आपण आता आपल्यासमोर मध्ये बसलेले जे नामदेव महाराज पवार आहेत ज्यांचा सत्कार या ठिकाणी पूर्वी इथं येऊन मुख्यमंत्र्यांनी याच घाटावर केलेला आहे आणि पाठ होणं यानंतर त्याचं उपस्थिती ठेवणं हे सुद्धा अवघड काम आहे. परंतु ते गृहस्थाश्रमी आहेत मध्ये असताना देखील त्यांनी या ठिकाणी ही ज्ञानेश्वरी उपस्थित ठेवलेली आहे. बाकीचा स्वभाव जो आहे तो इथं सर्वांना सांगत नाही. तर एखाद जरी ते आता जवळजवळ किती आता तुमचं वय किती आहे? 56 वय आहे आणि अशा वेळेतही जवळजवळ लहान मुलासारखा आग्रही हट्टी अनियमित अशा प्रकारचा स्वभाव आहे आणि त्यामुळं त्यांना जे आपण सामाजिक उत्थान म्हणतो किंवा कीर्ती वगैरे हे काही लाभलेलं नाही. लोक थोड्याच वेळात त्यांची पारख करतात आणि त्यांच्यापासून दूर होतात अशी खरी वस्तुस्थिती आहे. आता ते काही मान्य करणार नाही ते नाहीतर भांडायला सुरुवात करतील पण वस्तुस्थिती अशी. पण त्याचा फायदा असा झाला की अंतर्मुख बरं घरी राहताना सुद्धा शेतीचं काम कोणतेही असलं त्यांची पत्नी रात्री 2 वाजता जाऊन दार धरते परंतु ह्या महात्मा ज्ञानेश्वरीचं चिंतन करत राहतो. ते तिकडं कोणत्याकडे लक्ष देत नाही. मुलांनासुद्धा त्याची सवय झालेली आहे आणि सर्व जे आहे बरं व्यवहार काही तो कळत नाही. जर त्यांना विचारलं तुम्ही पारायणाला येता का तर ते म्हणणार की येतो. हां तिथं दक्षिणा किती असते ते म्हणजे तुम्हाला किती पाहिजे ते म्हणजे द्या लाखभर रुपये असं म्हणजे मग लाखभर म्हणजे लोक घाबरतात यांना नेतच नाही मग कोणी मग तसंही पण कोणी नेत नाही. बरं आम्ही त्यांना अनेक वेळा व्यवहार सांभाळा अशा प्रकारचं सांगितलं पण ते त्यांची ती तयारी नाही. कदाचित भगवान माऊलींना अशाच रीतीमध्ये ते ठेवायचं असावं म्हणून चाललेलं आहे. तर आता महाराज आपल्याला आम्ही जे विचारतो त्याने कीर्तनाला उभं केलं की जे ओव्या सुरू करतात भेंड्यासारख्या तर दुसऱ्या वेळा कोणी कीर्तनाला पण बोलत नाही त्याच्यामध्ये किंवा एक विषय सांगायला लागले तर आपला अभंग कोणता आहे त्यांचं चिंतन सुरू झालं की झालं. त्यामुळं कीर्तनकार म्हणूनही त्यांची प्रसिद्धी नाही. परंतु खरं जर पाहिलं असेल ठोस भरीव आपले वारकरी प्रत्येकाला प्रमाणासहित सिद्धी त्याचे करणारं असं त्यांचं कीर्तन असतं. गायनाचं पण त्यांना एवढंच त्यांचं ज्ञानेश्वरी कंठस्थ असं नाही. अमृतानुभवाचंही तेवढंच चिंतन आहे गाथेचंही तेवढंच चिंतन आहे आणि ज्ञानोबरायांच्या गाथेचं विशेष करून चिंतन आहे आणि ते आपल्या रंगात असतात. असो या ठिकाणी लोकांची इच्छाच आहे. तर गृहस्थाश्रमामध्ये जे काही श्वेतवस्त्रधारी संन्यासी या रूपाने आम्ही त्यांना पाहतो तेव्हा त्यांना काही प्रश्न विचारतो ते प्रश्न त्यांनी थोडक्यामध्ये सांगावं. त्यांच्या आजही त्यांच्या पत्नीला जसं त्या मुलांना सांभाळावं लागतं तसं हा एक लहान बालक म्हणून त्यांना सांभाळावं लागतं. तिचीसुद्धा फार धन्यता आहे खरं जर पाहिलं तर. परंतु या अशाही जीवनामध्ये आपल्याला आम्ही असं विचारतो की आपल्या बालपणाचं काही सांगा थोडक्यात सांग. आपल्याला इकडे येण्यापूर्वी किंवा कशी प्रेरणा झाली तर आपलं पूर्व जीवनामध्ये थोडक्यात बालपणाचं सांगा. बालपण हे मी शाळेत जाण्याच्या अगोदरच माझे वडील वारले. परंतु वडिलांनी ज्यावेळेस प्राण सोडायचे रामनवमीचा काळ होता आणि मला जवळ घेतलं आणि म्हटले आता
मी चालो, माझ्या नामाचं कसं होईल, आणि प्राण सोडले. तिथून पुढे माझ्या आजोबांनी आणि आजीनी माझं संगोपन केलं. आवाज मला शाळेमध्ये घातलं. मग नंतर एक पहिली आमच्या गावाला शिकलो. दुसरी तिसरी आमचे चुलते येतं, त्यांनी भिवंडीला नेलं. पुन्हा चौथीला त्यांनी गावाला आणून सोडलं. मग गावात गेलो चौथीला. आणि मग आमच्या चुलत्यांनी आम्हाला पुन्हा घरी ठेवलं. मग मला आजीचा स्वभाव, आजीनी पुन्हा आमच्या सगळी सोन्याची पोत आहे ना तिच्या लेकीला दिली आणि म्हटले त्याला 1 वर्ष शाळा शिकव. 5वी आत्याकडे शिकलो. आणि मग पुन्हा घरी आलो. पुन्हा शेतीची कामं. पण आजीचा जीव राही ना, आजीला वाटायचं याला शाळा शिकायला मिळावी. आणि म्हणून मला मग पुन्हा आमच्या चुलत्यांनी भिवंडीला नेलं. 6वी 7वी तिथं शिकलो. पुन्हा त्यांनी मला घरी आणून सोडलं. सोडल्यावर शेतीची कामं करायला लागलो. आजीला वाटायचं त्याला शाळा शिकायला मिळावी. आणि मग मला आमच्या आजोबांनी आणि आजीनी जसं भगवान श्रीकृष्णांना यशोदा मैया आणि नंदबाबांनी जेवढं प्रेम दिलं तेवढं प्रेम माझ्या आजोबांनी आणि आजींनी दिलेलं आहे. आणि मग आजीला असं वाटायचं की याला शाळा शिकायला मिळावी. मग तिने आपली सोन्याची फुलं होते ना ते एका लेकीला दिले. कुरळी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी, गोदावारी. आणि मग त्यांनी मला आत्यांनी, थोरल्या आत्यांनी मला शिकवलं. त्या ठिकाणाहून वडगाव रासाईला 8वीला जायचो शाळेत. आणि मग त्यांचा मुलगा, आमच्या गोदावरी आत्यांचा मुलगा या ठिकाणी आळंदीमध्ये होते. आपल्या जोग महाराजां संस्थेमध्ये ते 4 वर्ष शिकले. तेव्हा आमची आत्या म्हटली आजीला की आपण नामाला तिकडं ठेवू. कुठं? आळंदीला. मग 8वी शिकल्यानंतर आमच्या आजीनी मला सर्व काही पेटी वगैरे देऊन या ठिकाणी पाठवलं 83ला. आणि मग केंद्रीय धर्मशाळेमध्ये राहून या ठिकाणी 9वी 10वी शाळा शिकलो. आमचे नरहरी महाराज त्या ठिकाणी शाळेमध्ये होते, पण फार हुशार होते, 1 नंबर. आणि नरहरी महाराज आणि दहिवाते महाराज या ठिकाणी ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये एक हुशार विद्यार्थी म्हणून, 1 नंबर विद्यार्थी म्हणून त्यांची गणना होती. आणि मला मात्र काही येत नव्हतं. इंग्लिश आणि गणित कच्चं होतं. परंतु 9वी 10वी शाळा शिकत असताना त्या ठिकाणी संजय जोशी होते, माझे मित्र होते. जवळ बसायचो. पण त्यांचं पाहून मी भरपूर लिहायचो. परीक्षेत सुद्धा आहे ना आमचा नंबर जवळजवळ आला. त्यांचं पाहून सगळे पेपर मी लिहायचो. आणि मग कसं तरी मी पास झालो. 43% मार्क पडले 10वी. परंतु इथं आणि मग आमचे चुलते ना कंट्रोलर झाले होते. म्हटलं आपल्याला कंडक्टर वगैरे बनवतील म्हणून मी मार्क लिस्ट घेऊन त्या ठिकाणी गेलो. कुठं? भिवंडीला. त्यांना पाया पडलो, दाखवलं, परंतु ते काहीच बोलले नाहीत. आणि मग बरं झालं, जा काहीच नाही. मग काय करावं? घरी काही त्यांच्या गेलो नाही. मग त्या ठिकाणी आमची एक मॅडम होती 6वी 7वीला शिकवायला, आणि भालेराव मॅडम. मग त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मला फार आलिंगन दिलं, माझे मुखे घेतले, रडायला लागल्या मोठ्या मोठ्याने. आणि म्हटले बरं झालं नामा इथं तू आलास.
काय करणार आहेस? म्हटलं मला आता 11वीला ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणून थोडंसं काम करायला आलो आहे असं. मग म्हटले बाळ आता आम्ही सुट्टीवर चाललो, हे बघ हे घर आणि चावी, संपूर्ण घर माझ्या ताब्यात दिलं त्यांनी. ही गोष्ट 86ची आहे. आणि त्या सुट्टीवर घरी गेल्या, मी आपलं मग फिरायला लागलो तिथं. म्हटलं मग आपल्याला कोणी काम देईन का? मग त्या ठिकाणी काही ओळखीचे होते, 6वी 7वीला मी शाळेला असल्यामुळं, आणि त्या ठिकाणी मग मला काम मिळालं. लक्ष्मण लगड होते त्या ठिकाणी, त्यांनी मला काम दिलं वायडिंगचं. मग काम केलं, मॅडम येईपर्यंत 600-700 रुपयाचं काम केलं. आणि मग मॅडम आले, सर आले, त्यांचे मालक मोठे प्राचार्य होते. ते म्हटले बाळनामा काय करतो तू? तू आता आहे ना हे कर ना, पेच्या जागा निघाल्यात पिऊनच्या तू हे कर. पण म्हटलं आपल्याला नाही हे करायचं. मग मनात त्यांना नाही मी काय बोललो, पण नाही मी भरला तो फॉर्म. मग म्हटले माझा एक इथं मित्र आहे, तो सरदारजी आहे, तर त्या ठिकाणी तो शिकायला जा, तू मोठा मेकॅनिकल होशील, दुकान टाकशील. पण मी काहीच बोलल्यामुळं त्यांनी तो विषय सोडून दिला. आणि नंतर मग आमची आई उल्हासनगरला राहते, एकदा 6वीला असताना भिवंडीला आली होती. आणि माझे वडील वारल्यानंतरही एकदा तिथं वेळपणाला आली होती. तेव्हा मी आमच्या मॅडमला म्हटलं मी आईची भेट घेतो आणि मग पुढे काय माऊली करेल ते. मग त्या ठिकाणी गेलो, आईंची भेट घेतली. जे तिथं भिवंडीत काम केलं ते तिथं थोडं केलं. परंतु रात्रीच्या वेळी मी कामाला गेलो असताना रात्रीची 2ची वेळ होती आणि कारखान्यामध्ये कोणीच नव्हतं, मी एकटाच काम करत होतो. परंतु माऊलीची आठवण आली, ज्ञानेश्वर महाराजांची. आणि म्हटलं काम करून आपण कधी शाळा शिकणार? त्याला शाळा शिकायला काय अनुकूलता दिसत नाही, त्यामुळे शाळेचा विषय आपण आता सोडून देऊ. आणि माऊलीला म्हटलं आता आहे ना, आता तुझ्याजवळचं जे आहे ना ते मला दे, मला तू कृपा कर. आणि भरपूर रडलो, एकटाच रडलो. निश्चय असा झाला की आता फक्त माऊलीकडं जे आहे ना तेवढंच मिळवायचं, दुसरं काहीच नाही करायचं. आणि मग सकाळी आलो, आईची भेट घेतली. आई मी आता आळंदीला चाललो पुन्हा. म्हटले बाळ कशाला जातो? मी पण काम करते, तू पण काम करतोस, दोघांचा पगार येईल, तू आता इथंच माझ्याजवळ थांब. म्हटलं आई नाही, मला माऊलीकडे जायचं आहे. आणि मग या ठिकाणी सिद्धबेटामध्ये त्या ठिकाणी आमचे गावकरी त्यांचे खोले असल्यामुळे त्या ठिकाणी थांबलो आणि माऊलीचं आपलं दर्शन करायचो, जायचो. एक दिवस माऊलीच्या बागेमध्ये एक बाबा राहत होते, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण विठ्ठल बाबा गर्जे म्हणून. बाबा भेटले मधीच बागेच्या बाहेर. म्हटले पाया पडलो, ती काठी टेकवीत आपलं चाललेले. म्हणले बाळ तू कुठला आहेस? सांगितलं. तुझं नाव काय? सांगितलं. म्हटले बाळ तू दररोज माझ्याकडे शिकायला येत जा. येईन म्हटलं बाबा. बाबांनी मला पुस्तकं, वह्या, पेन सर्व काही दिलं आणि शिकवायचे. मग रचनानुवाद कौमुदी शिकवायचे. मी पण मग आपलं बाबा सांगतील त्याप्रमाणे करायचो. आणि बाबांनी शिकवल्यानंतर मग तुम्ही संस्थेत किती दिवसांनी बसले?
बाबांनी शिकवल्यानंतर मला बाबांनी आधी पंढरपूरला पाठवलं. कौमुदी शिकून झाल्यानंतर म्हटले बाळ, ते रामभाऊ बाबा दुसरे होते ना, त्यांचा सप्ताह पांडुरंगाच्या मंदिरामध्ये होता आणि दीपावलीच्या काळामध्ये. बाळ, तू त्या सप्त्याला जा, तिथं थांब, भजनामध्ये मात्र जायचा. म्हटलं बरं. बाबांनी जाण्या येण्याची खर्ची दिली आणि जायला सांगितलं. मग गेलो, एकटाच गेलो. त्या सप्ताहानंतर किती दिवसांनी बसले संस्थेमध्ये तुम्ही? मग संस्थेमध्ये तिकडून आल्यानंतर मी बाबांच्या पाया पडलो. बाबा, आपण सांगितल्याप्रमाणे पंढरपूरला मी जाऊन आलो. देवाचं दर्शन झालं. देवाचा मुकुट डोक्याला लागला. जे नाचायचे भजनाला त्यांच्या डोक्याला मुकुट लावायचे, तेव्हा सोन्याचा मुकुट देवाचा आमच्या डोक्याला लावायचे. म्हणलं बाबा, आपल्यामुळं असं दर्शन झालं. म्हटले बाळ, तुझ्यावर पांडुरंगाची कृपा आहे, तू आता मी सांगतो ते कर. चालेल म्हटले. जोग महाराजांच्या संस्थेमध्ये तू पाठाला बस. आता ते बाबा पूर्वी संस्थेमध्ये काही दिवस त्यांनी शिकवलेलं होतं. शिक्षक होते जुने शिक्षक. आणि मग बाबा वयोवृद्ध झाले तर यांनी सेवा पण त्यांची केली. यांची सेवा एक प्रसंग म्हणून सहज सांगतो. एकदा ते बाबा सांगायला लागले, दीपावळी होती आणि नामदेव त्यांना थंडी ताप येत होता. तिथं त्यांची राहण्याची एकदम छोटीशी कुटिया होती आणि त्या कुटियेमधून यांनी सांगितलं की मग आज तुम्हाला याची पाडव्याची तुम्हाला स्नान घालायचं आहे. आता एकतर बाहेर थंडी, त्यांचं वय झालेलं आणि त्यांना उठणं वगैरे लावून ते म्हणे अरे मला थंडी लागते. नाही नाही, आज मी तुम्हाला स्नान घालणारच. आणि तशा अवस्थेत पण त्यांना आंघोळ घातली. बाबा म्हणायचे काय बाबा, हे ऐकतच नाही, मला इतका त्रास होतो आहे. असं त्याप्रमाणे त्यांनी त्या बाबांना स्नान घातलंच. आणि त्याच्यानंतर थोड्याच कालामध्ये हे संस्थेत बसल्यानंतर त्यांना इतका आनंद होता. थोड्या दिवसांनी त्यांचं देहावसान पण झालं. पण देहावसानाच्या वेळेला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्याची हा ज्ञानेश्वरी पाठ करत होता त्यावेळेला आणि स्वामीजींच्या सेवेत होता. परंतु ते म्हणे कमीत कमी माझी एकदा भेट तरी झाली पाहिजे. मग आम्ही याला घेऊन गेलो आणि मग त्यांची भेट झाली. त्यांना खूप आनंद वाटला आणि त्याच्यावर मला वाटतं 2-3 दिवसातच त्यांचं देहावसान झालं. ससून हॉस्पिटलला नेलं होतं. नंतर ते देह ठेवायला इथं आले. असं ह्याचप्रमाणे यांनी सेवा जी केली. नंतर संस्थेत आल्यावर सेवेची मूळपासूनच आवड आणि ती आवडीत आम्ही मला वाटतं इतक्यातच कधी सांगितलं होतं की घुलेबाबांच्या दृष्टीला कोणी दृष्टी मिळवत नव्हतं, परंतु हे घुलेबाबांची इतक्या मोकळ्यापणाने बोलायचे की मित्रापेक्षा जास्त सुहृदपणाने. त्याचं उदाहरण म्हणून एक सांगायचं झालं तर आम्ही दिंडीमध्ये चाललो. बाबा दुपारच्या प्रहरी एका शेताच्या बांधावर थोडे पडले. आता तिथं थोडं अगोदर पाऊस झाल्यामुळं गाळ लागलेला होता. त्या गाळ त्यांच्या शर्टला लागला. आता ते नामदेव महाराज लगेच गेले. बाबा तुम्हाला कुठं झोपायचं हे पण कळत नाही म्हणे. द्या तो शर्ट काढून. हाताने काढून घेतला आणि तिथंच खाली त्या नाल्यातून पाणी चाललं होतं, धुवून आणला. आता ते म्हणे माऊली निघेल, आता मला शर्ट घालायला कुठे, चला उघडेच म्हणले. असं त्याच्यापेक्षा कितीतरी त्यांच्या घटना अशा आहेत. अशा प्रकारचं त्यांच्या स्वभावामध्ये त्यांनी हे केलं. नंतर स्वामी महाराजांच्या जवळ आले. मग स्वामी महाराजांना तिथं सेवेचा त्यांचा पिंड असल्यामुळं स्वामी महाराजांनी खूप प्रेम केलं आणि तिथं पांडुरंग महाराज क्षीरसागर त्यांनी पूर्वी ज्ञानेश्वरी पाठ केली होती. त्यांचाच आदर्श ते म्हणे हा मुलगा खूप हुशार आहे पण हा चंचल आहे, याला कुठंतरी आपण गुंतवलं पाहिजे. म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी कंठस्थ करण्यामध्ये प्रवृत्त केलं आणि त्यांनी चांगल्या प्रकारची ती ज्ञानेश्वरी देखील कंठस्थ केली. आणि त्याच्यानंतर ते एकुलते एक आईवडिलांना असल्यामुळं आईची आणि काही लोकांची इच्छा झाली की त्यांचं लग्न करावं. म्हणून त्यांचं लग्न उशिरा झालं. तर ते उशिरा त्यांच्या लग्नाचं वगैरे काही मनात ध्यानात नव्हतं, परंतु स्वभाव तितका गंभीर विचार करणारा नसल्यामुळं, दूरदर्शी नसल्यामुळं त्यावेळेला लगेच त्यांना होकार दिला. ते गुलेबाबांच्याकडं आले. म्हणे बाबा माझं लग्न जमलं. म्हणे तुझं वय किती आहे? त्यावेळेस मला वाटतं 36 किंवा 35 किती वय होतं, 30च्या पुढं होतं. हां, 31-32 तरी असेल. तर ते म्हणे आता तू इतक्या उशिरा करायचं होतं तर लवकर करायचं. ते म्हणे ते नाही, आता तुम्हाला लग्नाला यावं लागेल. ते म्हणले मी येणार नाही, तुम्हाला तर यावंच लागेल पण मारुती बाबांना घेऊन यावं लागेल म्हणे. आणि
दोघेही त्या लग्नाला आले. अतिशय कडक उन्हाळा होता तरीसुद्धा त्याला आले. अशा प्रकारचा हा स्वभाव आहे यांचा. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जेव्हा ग्रस्ताश्रम स्वीकारला त्याच्यानंतर तुम्ही तर काही संप्रदायासाठी फार मोठं काही कार्य केलं असं वाटत नाही तुम्हाला. जसं आता माऊलींना एक प्रश्न विचारायचा राहिला मग की तुमच्या पुढच्या जीवनात काही संघटना करून किंवा कोणत्या प्रकारच्या योजना करून तुम्ही हे कार्य करणार आहात असं प्रश्न विचारायचा राहिला, तो आपण पुढं कधी विचारू. पण तसं तुम्हाला आता समाजासाठी नेमकं खरं काय करावं वाटतं किंवा कुटुंब हा समाज जो आहे हा जसं आपली मुलं मुली कुटुंब आहे तसा इथं हा सुद्धा वसुधैव कुटुंबकम म्हणूनही सांगितलं. तर असं ही सगळं पृथ्वीतल आपलं कुटुंब आहे, परंतु सगळ्यांच्या भाषा ज्ञात नाही. परंतु किमान महाराष्ट्रात आणि ह्या संप्रदायासाठी आता उर्वरित जीवनामध्ये आपण काय करावं असं तुमचं मनोगत, तुमचा आतला आवाज तो आम्हाला सांगा. आपण जी काही सेवा करता या ठिकाणी माऊलींची, त्या सेवेमध्ये आम्हालाही सेवा करण्याची संधी मिळावी आणि जे काही माऊलीला आवडेल किंवा माऊलीचं मनोगत आहे त्याप्रमाणे आमची सेवा घडावी अशीच माऊलीच्या चरणकमली प्रार्थना आहे. पण हे करत असताना तुम्हाला ज्या काही आर्थिक अडीअडचणी येतात तर त्याचं निवारण आपलं झालंच पाहिजे आणि मग समाजासाठी केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं याच्यामध्ये, किंवा ह्या बाबतीत आपण उदासीन आहात किंवा ईश्वर निर्भर आहात, कसं आहात आणि कसं राहावं असं आपली संकल्पना आहे? आतापर्यंत त्या पद्धतीनेच चाललेलं आहे. तसं ईश्वर निर्भर तसं ठेवील तसं चाललं आहे. कारण कोणतं असं काही मी काही ठरवून फक्त त्याच्या मनोगतात आपलं मनोगत द्यायचं सोडून एवढ्याच पद्धतीने चाललेलं आहे. त्यामुळे तुमचं समाधान नेहमीच आहे ना? हां, हो. तुम्ही समाधानात राहून हे सगळं चाललेलं आहे ना हो. तुमचं? हो, चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही तुमच्या समोर असणारे सगळ्यांसाठी व आम्ही काय करावं की आम्हालाही तसं समाधान राहता येईल. बहुतांशी लोक गृहस्थी जीवन जगत असताना चढ उतार होतात जीवनामध्ये, तेव्हा त्या चढ उतारामध्ये तुम्ही बा तुमच्या अनुभवाने माऊलींच्या जे काही तुम्हाला सत्तेतून मिळालेलं जे काय अंतःकरणात उद्भूत झालेलं ज्ञान आहे त्याच्याद्वारा तुम्ही जणू काय अगदी पोटतिडकीनं मायेच्या ममतेने आम्हाला 5 मिनटात काय केलं, आमची दैनंदिनी कशी असावी किंवा सगळ्या लोकांना सांगायचं झालं तुम्ही हेच करा, याने तुम्हाला निश्चित समाधान प्राप्त होईल, असं 5 मिनटाचं काही चिंतन आम्हाला सांगा. आपली जी दैनंदिनी या ठिकाणी आहे त्या पद्धतीनेच आपली आमची सर्वांची झाली पाहिजे ना. आमचं कसं, तुमचं सांगा, तुमचं सांगा. आपण जे करताय, कारण आम्ही एवढं काही म्हणावे असं माऊलीचं मनोगत सांभाळलं जात नाही. कारण का, रजोगुण तमोगुण प्रकृतीत जास्त येत असल्यामुळे सात्विकता जी आहे ती होत नाही. ती कशाने होईल? ती आता माऊलीने कृपा केली तरच होईल. दुसरं काय आम्हाला करायला काही नाही का, करण्याची काही गरज नाही का आम्हाला? तुम्ही कृपा केली तर होईल. असं आम्हाला तुम्ही हे सांगा, तुम्ही जे ज्ञानोबारायांच्या द्वारा जे चिंतन केलं वाङ्मयाचं, तर साधारणपणाने आमची दैनंदिनी कशी असावी, जीवन जगण्याची शैली कशी असावी, याबाबत तुमच्या ज्या संकल्पना आहेत माऊलींच्या वाङ्मयाच्या आधारे त्याचं 5 मिनटात सांगा. जसं स्वामी महाराज दररोज 3 वाजता उठत होते आणि आपले सर्व काही आवडीचे श्लोक, आपलं काही सिद्धांत आहेत त्याचं चिंतन करत होते, तशाच पद्धतीनं आपण सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर उठून दररोज ते चिंतन केलं पाहिजे. 4 ते 6 काकडा भजन केलं पाहिजे. नंतर सकाळच्या प्रहरामध्ये गणपती स्तोत्र, त्याचप्रमाणे कृष्णाष्टक, जेवढे काही चांगले चांगले स्तोत्र आहेत ते सर्व काही म्हटले पाहिजे. विष्णू सहस्त्रनाम दररोज म्हटलं पाहिजे. हनुमान चालीसा म्हटली पाहिजे. गाथा ज्ञानेश्वरी भागवताचं चिंतन दररोज वाचन केलंच पाहिजे. त्याचप्रमाणे अमृतानुभव 65 माऊलीचे जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं सुद्धा चिंतन दररोज आपण केलं पाहिजे. त्याच्याशिवाय ग्रंथचिंतनाशिवाय आपल्या मनाला आणि आनंद मिळणारच नाही. आणि मला माऊली त्या ठिकाणी जरी ठेवत असली तरीसुद्धा
मी दुसरं काही करतच नाही. मी लग्न होण्याच्या अगोदरच आमच्या मंडळीला सांगितलं होतं. ती सुद्धा मी काय पाहायला गेलो नाही. ती इथं आली होती प्रसादानामध्ये. मला माहीत आपण काय पाहायला गेलो नाही, काय नाही. माऊलीनेच ते सगळे योग आणले. आणि ती म्हटली आमच्यासारख्या गरिबांना कशाला स्वीकारताल तुम्ही. मी म्हटलं गरिबांना स्वीकारणार आहे आपण, फक्त आमची एक अडचण आहे. काय, आपण परमार्थ सोडून दुसरं काही करणार नाही. तुझी तयारी असली तर बघ. म्हटलं काय हरकत नाही, तुम्ही काहीच करू नका. म्हणून मी अजून तिथे जर राहिलो ना, बाकीचं काहीच बघत नाही. तीच बघत तिने वचनच दिलं. म्हणलं बघ आता तू. आता याच्याबरोबर ही जे तुम्ही एवढी सांगितली, तर असं कलिकालामध्ये संत वाङ्मयामध्येच जे काही नामस्मरण हे एक अमोघ साधन सर्वांसाठी सांगितलेलं आहे, त्याच्या संबंधाने नामस्मरणासंबंधाने आपलं काही थोडं सांगा. नामस्मरण तर अखंड आपण केलंच पाहिजे, कारण नामस्मरणाशिवाय आपल्याला अखंड आनंद मिळणार नाही. चिंतनाने समाधान होईल, पण आनंदाचा उपभोग नामस्मरणाने प्राप्त होतो. कमीत कमी बाकीचं सर्व काही करून विष्णू सहस्रनाम हे तर म्हटलंच पाहिजे. तसं तर 3 वेळा म्हणावं. सकाळी 1000 वेळा, दुपारी 1000 वेळा आणि सायंकाळी 1000 वेळा जर म्हटलं तर आणखीन आपल्यावर देव आणखीन प्रसन्न होऊन आणखीन आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करेल. आणि म्हणून 3 वेळा विष्णू सहस्रनाम कमीत कमी म्हणावं, म्हणजे आपल्याला त्याचा विशेष काही भगवंताच्या कृपेचा लाभ होईल. आता नामदेव महाराजांनी आपलं मनोगत मोकळेपणाने आपल्यासमोर सांगितलेलं आहे. तसंच आता इथं बसलेलं शेवटचं एक महापुरुषांचं व्यक्तिमत्व आहे, परमवंदनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य माऊली. तर आता माऊलींना काही प्रश्न विचारावेत असा आपलाच अधिकार आहे असं नाही, परंतु या ठिकाणी सिंहाचं जे सिंहाला सर्व लोक घाबरतात, वाघाला घाबरतात, पण त्याचा जो छावा आहे त्याला काही भीती वाटत नाही. तसं आपल्याला मोकळ्या मनाने माऊली असं संबोधन दिल्यानंतर मोकळ्या मनाने काही प्रश्न विचारायचे आणि ते काही त्या मर्यादेचं जतनच करून विचारायचे. ते असं की माऊली हे सध्या संप्रदायातलं एक रत्न आहे, किंवा जर म्हटलं तर ते रत्न कोणतं आहे, झाकलेलं रत्न आहे जरी आपल्याला वाटतं, परंतु जे की माऊलींना सर्व महाराष्ट्र ओळखतो, सर्व महाराष्ट्र ओळखत नाही. इतकंच नाही तर संप्रदायातले लोकसुद्धा सर्व ओळखत नाहीत. कारण काय आहे, अंतर्मुख जीवनामध्ये सहज ओघामध्ये आलेलं जे काही कार्य आहे ते अशा पुरुषांना भगवान माध्यम करून करत असतो. त्यामुळं प्रसिद्धी हा काही भाग त्यांच्या जीवनातला महत्त्वाचा नाही. तेव्हा या ठिकाणी परंतु अशी जी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांना आपण म्हणतो की ही जी परमात्म्याचे एक प्रकारचे लीला विग्रह रूपाने लोककल्याणासाठी परमात्मा जेव्हा या भूतलावर येतो तेव्हा त्याला मानवी वेशामध्ये यावं लागतं. तर सध्या जे लोक सहवासात येतात त्यांना हे माऊलींचंच रूप आहे असं वाटतं. नाही तर त्यांचं नाव माऊली नाही, पण सगळे लोक माऊलीच म्हणतात. म्हणजे याचा अर्थ अशी व्यक्तिमत्व जी आहेत ती लोकांना आदर्श म्हणून आपल्या जीवनामध्ये स्वामी महाराज सांगायचे की आपण ज्या वेळेला एखादा आरसा समोर ठेवतो, आदर्श शब्दाचा अर्थ आहे आरसा. आरसा जेव्हा आपण समोर ठेवतो तेव्हा आरशामध्ये आपण आपलं प्रतिबिंब पाहतो. आपला जर गंध वाकडा असेल तर तो आपण आरशामध्ये दुरुस्त करत नाही, आपल्या कपाळावर करतो. तसं हे जे महापुरुष आहेत हे आदर्श स्थानी आरशाच्या ठिकाणी असतात. म्हणून यांचं काहीसं जीवनचरित्र, काही विचार, काही भावना ह्या समाजापुढे येणं हे अत्यंत आवश्यक असतं. त्याच रीतीनं मंचकावर आरूढ असणाऱ्या माऊलींना आपण असं विचारू की माऊलींनं आपलं गाव, नाव आणि वय याविषयी थोडक्यात सांगा. ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचितकला. भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबा यांच्या चरणी
सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी वंदन करून प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री डॉक्टर बाबांनी जे प्रश्न विचारलेत, वास्तविक पाहता हे जे काय बाबा विचारत आहेत, खरं तर हा पण प्रश्न गुरुवर्य बाबांना विचारायला पाहिजे. कारण बाबा सिद्धाचे सिद्ध आहेत, सर्व महापुरुष आहेत. सर्व जे काय ब्रह्मविद्या आत्मज्ञान आहे, परमात्मा स्वरूप ज्यांनी आपल्या हृदयामध्ये साठवलेलं आहे, असे प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्य बाबा आहेत. वास्तविक पाहता साधकांना जर गरज कशाची असेल, मला खरं सांगा, तुम्ही आमचं ऐकलं आहे, आता आमच्या तिघांचं ऐकलं आहे, म्हणजे आता मी सांगतो आहे, पण गुरुवर्य बाबांचं तुम्ही असं ऐकलं आहे का सांगा, मला खरंच सांगा तुम्ही. मग आपल्या सर्वांनी तुम्ही सांगा, हे जी सगळी गोष्ट आहे गुरुवर्य बाबांना आपण प्रश्न विचारला पाहिजे. हे जे बाबांचं चरित्र आहे, आपण गुरुवर्य बाबांचं चरित्र आपण ऐकलं पाहिजे. त्यांनी केलेली जी साधना आहे, मी ऐकलं होतं गुरुवर्य बाबांनी डोंगरावर असताना श्रीमद एकनाथ भागवताची 1000 पारायण केले होते, असं मी ऐकलेलं आहे. मग जे काय वास्तविक स्वरूप आहे बाबांच्या जीवनातलं जे काय साधना आहे, ते आपण श्रवण केलं पाहिजे. आम्ही साधक पण नाहीत, आमचा बाबा जगाला काय फायदा होणार आहे, काहीच फायदा होणार नाही. त्याच्यामुळं आम्ही ज्या गोष्टी विचारतो ना, त्या लोकांना उपयोगातच होते. आपण फक्त आपलं मनोगत जे आहे ते आम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या रूपाने थोडंसं सांगा. हे काय एकदम व्यावहारिक प्रश्न आहेत, विशेष काही विचारत आहे ना. अंतरंग तर काही विचार, कारण ते नाही. पण बाबा, आमची इच्छा आहे तुम्ही आधी आमचं उत्तर आम्ही प्रश्न करतो. आता आपण फक्त आम्ही विचारलेलं थोडं सांगा, मग आपण परत पाहू. बाबांचा स्वभाव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, करी तुका म्हणे करवे आपण, द्यावे थोरपर सेवा कशी, किंवा अमानी मानदो मान्य. जसं देवाचा स्वभाव आहे, तसा हा बाबांचा स्वभाव आहे की लहानाला काय करायचं, मोठं करायचं, उंच पदावर बसवायचं. हा गुरुवर्य बाबांचा जसा देवाचा स्वभाव आहे, तसा हा गुरुवर्य बाबांचा असणारा स्वभाव आहे. आता बाबांच्या आज्ञा म्हणून सांगतो, वास्तविक पाहता आमच्या नामाचा आणि याचा जगाला काय उपयोग होणारच नाही, नाव सांगून काय. पण एक सांगतो आता बाबांच्या आज्ञा म्हणून. ज्ञानेश्वर निवृत्तीराव कदम, शाळा 12वी झालेली आणि 43 वय आहे. हां, माऊली 12वी शाळा सांगतात. त्याच्यानंतर त्या काळात त्यांना आयुर्वेदमध्ये प्रवेश मिळाला होता, BMS कोर्सला. पूर्वीच्या काळामध्ये 6 महिने केला आणि सोडून ते आळंदीला आलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे. म्हणजे ज्याला बौद्धिक स्तर म्हणतो आपण, तो त्यांचा मूळचाच भरपूर उंच होता, परंतु त्याचं आकर्षण जे होतं ते माऊलीकडं होतं. आणि घरामध्ये असणारे जे संस्कार हे त्याला मुख्य कारण असावेत असं आम्हाला वाटतं. आपण आळंदीला येण्याची प्रेरणा कशी झाली, एवढं थोडं सांगा. शाळेमध्ये असताना भावार्थ रामायण आमच्या भागात चालतं, म्हणजे मराठवाड्यामध्ये खूप भावार्थ रामायण आम्ही ऐकायला जायचो. आमचे वडील पोथी सांगायचे, पोथी वाचायचे, आणि मग ते सर्व ते सत्संग मंडळ राहायचं, सगळे पारायण करणारे, वाचणारे, सांगणारे, त्यांच्यासोबत वडिलांसोबत जायची गोडी लागली. वडिलांनी वाचायला शिकवलं, नंतर वडिलांनी भावार्थ रामायण सांगायला शिकवलं. मग त्यातूनच खूप आनंद वाटला. मग पांडव प्रताप, रामविजय, हरिविजय, नवनाथ ग्रंथ असे लहानपणी ऐकायचे. मग ते घरोघरी पोथी राहायची, मग ते पोथी वाचायची आणि मग ते सांगायला शिकवल्यामुळे ते थोडी थोडी सांगायचं आहे सुद्धा पोथी. आणि त्यातूनच मग अंतकरणामध्ये, मग घरामध्ये सद्गुरू जोग महाराजांचा सार्थ गाथा होता, गुरुवर्य श्री नत्तसिंग बाबांचा. मग तो गाथा वाचला. त्या गाथ्यामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं वर्णन होतं. मग असं वाटलं आपण या संस्थेत जाऊन बसावं, अभ्यास करावा, असं अंतकरणामध्ये भावना निर्माण झाली. इथं 4 वर्षाचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपण लगेच डोंगरावर गेलात का? हा बाबा. हां, कोणत्या डोंगरावर? भामचंद्रावर गेलो. भामचंद्रावर गेल्यानंतर लगेच ज्ञानेश्वरी पाठांतराला सुरुवात केली का? नाही, तुकोबाऱ्यांचा गाथा केला सुरुवातीला गाथा केला. गाथा किती वर्षात झाला पाठ? 4 वर्षामध्ये झाला. त्यानंतर मग 1 वर्ष थांबलो. परत गुरुवर्य बोधेबाबांनी सांगितलं ज्ञानेश्वरी पाठ कर.
मग परत मग ज्ञानेश्वरी घेतली पाठ करायला मी. हो. ज्ञानेश्वरी किती वर्षात पाठ झाली? 3 वर्षात झाली. ज्ञानेश्वरी पाठ एवढा काळ आपण हा 7 वर्षाचा 8 वर्षाचा पूर्ण भामचंद्र डोंगरावरच 8 महिने भामचंद्रावर राहायचो. पावसाळ्यामध्ये गोरड्यावर राहायचो मग. गोराड्यावर. हां, तिथं पावसाळ्यामध्ये भामचंद्रावर राहायची अडचण येते. अभ्यासाला अशा म्हणजे गुहा नाहीत तिथं जास्त. हो. गोरड्यावर गुहा जास्त आहेत. मग तिथं पावसाळ्यामध्ये एक गुहेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना स्पेशल अभ्यास करता येतो. एका गुहेमध्ये एक विद्यार्थी राहू शकतो भरपूर गुहा असल्यामुळं. मग पावसाळ्यामध्ये घोरड्यावर जायचो आणि 8 महिने मात्र भामचंद्रावर राहायचो. त्याच्यानंतर ही 8 वर्षाचा कालखंड झाल्यानंतर त्याच्यानंतर मग हेच आपलं ज्ञानेश्वरी आवर्तन द्यायचो, गाथ्याचं आवर्तन द्यायचो. कुठे डोंगरावरच? नाही, मग परत आळंदीला आलो. आळंदीला आल्यानंतर मग परत मग संस्थेमध्ये सांगितलं. मग संस्थेमध्ये पाठांतराचा पाठ घ्या म्हणून मग संस्थेमध्ये आलो पाठांतराचा पाठ घेण्यासाठी. बरं, हे कीर्तनकार होण्याची इकडे येण्याच्या पूर्वी आपल्या मनात काही इच्छा होती? नाही, अजिबात नाही. अजिबात नव्हती. कीर्तन करण्याची इच्छा माझी नव्हतीच. 4 वर्षे संस्थेत राहिलो. संस्थेत कुठं सप्त्याला कुठंच गेलो नाही. 7 वर्ष डोंगरावर राहिलो. मग डोंगरावर जरी राहिलो तरी कुठं गावामध्ये कीर्तन असं ते जात नव्हतं. ते घोरड्यावर पूज्य श्री गुरुवरे सुदाम बाबा होते. मग ते काही डोंगराचे मधुकरीचे गावं राहायचे. मग तिथं त्या गावात तिथं त्यांच्या वडिलांचं पुण्यस्मरण असलं ते मधुकरी देत असल्यामुळे जावंच लागायचं. पण एक दिवस थोडं जरी बाहेर गेलं तर त्या आवर्तनामध्ये खंड पडायचा, विक्षेप व्हायचा, चिंतनामध्ये विक्षेप व्हायचा. मग ते म्हणायचे जर तुम्ही आले नाही तिथं कीर्तनाला तर मधुकरी जास्त करावं लागेल म्हणायचे. मी म्हटलं मधुकरी मी जास्त करतो पण मी येणार नाही म्हटलं कीर्तनाला, असं मी त्यांना सांगायचं. त्याचं म्हणजे आवर्तनामध्ये खंड पडायचा. बाहेर गेलं थोडं मग ते परत जागेवर आणण्यासाठी खूप हे व्हायचं, म्हणजे जागेवर आणण्यासाठी खूप कष्ट पडतात. मग त्यासाठी कुठं जातच नव्हतो. 7 वर्षसुद्धा आता हे कीर्तनाची प्रवृत्ती, कीर्तनाला का लोक बोलवतात. संस्थेमध्ये 7 वर्ष झाली डोंगरावर. नंतर मग संस्थेमध्ये घेतलं. आता संस्थेमध्ये घेतलं, शताब्दी आली. शताब्दी आल्यानंतर मग शताब्दीमध्ये जवळजवळ सर्व महाराष्ट्रामध्ये संस्थेचे उत्सव होते. मग ते संस्थेचे जे गुरुवर्य होते, गुरुवर्यांना बोलवायचे. सर्वच गुरुवर्य सर्व सप्ताहाला जाऊ शकत नव्हते. मग संस्थेमध्ये कोण अध्यापक आहे बाबा, मग त्यांना एकाला कोणाला तरी बोलवा म्हणून ते निमित्त म्हणून आम्हाला बोलवायचे. एक जण कोणतरी असावं त्यांच्यापैकी, म्हणून ते आम्हाला बोलवायचे. आता नाईलाज म्हणून संस्थेची सेवा म्हणून संस्थेचे गुरुवर्य पूज्यश्री आता संस्थेचे अध्यक्ष असणारे संदीपनजी महाराज ते म्हणायचे तुम्हाला कीर्तनाला काय करावं लागेल, जावं लागेल. आता नाईलाजानं मग तर संस्थेची आज्ञा म्हणून मग कीर्तनाला जावं लागलं. वास्तविक पाहता कीर्तन करण्याचं माझा पिंडच नाही किंवा कीर्तन करण्याची मला आवड पण नाही. मला असं एकांतात राहावं वाटतं, ज्ञानेश्वरी गात साधना करू वाटते, असं काही तपासलं गंगेच्या काठी वगैरे राहावं वाटतं, असं काहीतरी करू वाटतं. पण कीर्तन करणं फिरणं मला अजिबात आवडत नाही. पण काय सांगावं आता ते आता हे महागं लागलं उगाच. हे आता म्हणजे ते आता पूज्य माऊलीने सांगितलं कीर्तन करून फिरण्यामध्ये किती त्रास असतो. माऊलीने खूप सुंदर सांगितलं किती त्रास असतो ते. आणि काय ते गुरुवर बाबा तुम्ही सांगत असता आत्मनो मोक्षार्थम जगत हितायचं, पहिल्यांदा स्वतःचं कल्याण करून घ्यावं मग जगाचा उद्धार करावा. काय तुकाराम महाराज खाली आले पण ते सिद्ध महापुरुष होते. आपण काही सिद्ध महापुरुष नाही. जगाचा उद्धार करण्याच्या भानगडीत आपलाच उद्धार व्हायचा नाही असं कदाचित होऊ शकतं. तुम्ही नेहमी सांगत असता. आणि लोकांमध्ये समाजाची प्रवृत्ती सध्या खूप खालवलेली आहे, सर्वांना ते माहीतच आहे. तुकाराम महाराज म्हणतात विनोदाची कथा गोड वाटे. साधू पुरुष आवडत नाहीत लोकाला. महात्मा आणला, साधू महात्मा आणला, लोकांची प्रवृत्ती राहत नाही तेवढी त्यांना. पण असा एखादा साधारण सामान्य मनुष्य आणला तर लोकांना आनंद वाटतो. म्हणजे लोकांची सुद्धा गुणग्राहकता जी प्रवृत्ती आहे ती सुद्धा थोडं कलीच्या माध्यमातून म्हणा कमी झालेली आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात तसं आपुले आपण करा सोडवण. जसं गंगा तिचा देह समुद्राला मिळणे, मग रस्त्यामध्ये येताना ती लताविलीला पुष्ट करतं किंवा कोणी पाण्यात आंघोळ केली तरी गंगा नाही म्हणत नाही. तसं आपण आपलं मूळ देह आत्मउद्धार करून घ्यावा. आणि मग त्याच्यामध्ये जर काय आपल्याला हित करता येत असेल, हित करणं आपलं कार्य नाही जगाचं, पण त्या परिस्थितीमध्ये आपण परमात्म्याचा साक्षात्कार करून घेत असताना जर मध्यभागी कोणी जर आपल्याला प्रसंगानं घडलं तर आपण चांगल्या गोष्टी सांगू शकतो. गुरुवाऱ्याने जे आपल्याला शिकवलं आहे, गुरुवाऱ्याने जे आपल्याला संस्कार दिलेत ते संस्कार आपण दुसऱ्याला देऊ शकतो. आता जेव्हा एवढं पाठांतर झालं म्हणजे आपण जवळजवळ सरस्वती पुत्र झाले, एवढे भगवान
सरस्वतीने आपल्यावर कृपा केली. आता जेव्हा अर्थाचं चिंतन करत असताना या आपल्याला काय वाटतं, या जेव्हा आपण जे ग्रंथाचा पुन्हा स्वाध्याय करतो आणि त्याच्या अर्थाच्या चिंतनासंबंधाने आपल्याला काय वाटतं, म्हणजे काय विचार वाटतात जेव्हा त्याच्या अर्थाचा विचार करतो तेव्हा, किंवा हे जे आपलं प्रतिनिधित्व आहे हे विद्यार्थ्यांसाठी किंवा दुसऱ्या साधक जिज्ञासूसाठी ह्या संबंधाने काय सांगता येईल आपल्याला? गुरुवर्य भास्कर बाबा सांगत असतात, पहिल्यांदा पाठ करा, अर्थाचं परत चिंतन करा आणि परत अर्थरूपता प्राप्त करून घ्या, असं बाबा सांगत असतात. पहिले साधना करत असताना संप्रदायामध्ये ग्रंथाची सेवा, काही पाठ केली संतांची उत्तरे किंवा करू तैसे पाठांतर, जसं तुकाराम महाराज म्हणतात. तदनंतर मग अर्थाचं चिंतन आणि नंतर अर्थरूपता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अक्षराच्या भांबा इंद्रिय जिते. हे अक्षर म्हणजे अक्षरे नव्हते देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. हे ब्रह्म साम्राज्याचं ऐश्वर प्रकट करणारी अशी हे साधुपुरुष संतांची अक्षर आहेत. आणि त्या अक्षराचा नुसता उच्चार केला तरी पाठाचे ते वाटे श्लोकपाद लावणं जवळ तो ब्रह्मतेची पुष्टी लांगा. म्हणजे साधकाला ब्रह्मतेची पुष्टी येते, आनंद येतो. अक्षराचं असं चिंतन करू लागलं, पारायण करू लागलं तरी एकदम समाधी सुख मिळतं. नुसतं पारायण जरी करू लागलं तर ते काहीच कळत नाही, जगाचा अभाव होऊन जातो, म्हणजे जगाची विस्मृती होऊन जाते, जगाचं स्मरण होत नाही, त्या पारायणामध्येच नित्य राहतो. आता पुढची जी पायरी आहे ते अर्थाचं चिंतन करणं. चिंतन करतो पण तेवढी साधना माझ्याकडून तेवढी फारशी होत नाही. माझी वैयक्तिक सांगतो, चिंतन करत असताना पारायण आवर्तन देतो, ज्ञानेश्वरीचं गाथेचं आवर्तन देतो. आणि मग कधी असं सारखं मग गुरुवर्य घुलेबाबांची ज्ञानेश्वरी पूर्वी झालेली टेप केलेली आहे ते, मग ते ऐकतो. तुमचा विचारसागर आहे बाबा, तो विचारसागरही ऐकतो. पाठाला येणं कधी होत नाही, येणं म्हणा काय अशा प्रसंगामध्ये मग गुरुवर्यांचे जे महापुरुषांचे वचनं केलेले आहेत, आपल्या ध्वनी रेकॉर्ड केलेले आहेत, मग ते श्रवण करायचे. ते श्रवण करायचे किंवा प्रसंगानुसार मग जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं थोडंफार जसं जमलं तसं अर्थाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा. आता जे 4 वर्ष शिकत असणारी मुलं आपल्या बरोबर सहवासात, आणि ते जेव्हा आता जसा परवाचा आता निरोप समारंभ झाला ते नंतर इथून सोडून जातात 4 वर्ष झाल्यानंतर आपापल्या मार्गाला, तर अशा शिकत असणाऱ्या मुलांना आणि जाणाऱ्या मुलांच्यासाठी आज जेव्हा ती मुलं अत्यंत आत्मीयतेने आपल्याजवळ येतात तेव्हा त्यांना साधारणतः पुढचा मार्ग सांगत असताना कोणता सांगावा वाटतो किंवा काय सांगता आपण त्यांना जास्त करून, जी मुलं आत्मीयतेने विचारतात आपल्याला त्यांच्यासाठी? त्यांना सांगत असतो मग ज्ञानेश्वरी पाठ करा, गाथा पाठ करा, अमृतानुभव पाठ करा, भजनी मालिका पाठ करा. कारण ह्या साधनेच्या काळामध्ये आपलं जे काय आयुष्य आहे ते चिंतनामध्ये जातं. मनुष्य साधक बाहेर गेला घरी गेला, आयुष्याचा वेळ व्यर्थ जातो. मग तेवढा जर मनाला आलंबन दिलं, कुठलं तरी वृत्तीचं आलंबन असलं मनाला, मग त्या आलंबनामध्ये त्या आयुष्याचा जो काळ आहे तो चांगला चिंतनामध्ये जातो. म्हणून वृत्तीला कुठं भरकटूत न देता ज्ञानेश्वरी जर हातामध्ये घेतली, गाथा जर हातामध्ये घेतला तर 3 वर्ष 4 वर्ष असा जो काळ आहे तो साधनेमध्ये जातो. किंवा मग ज्याची ब्रह्मविद्या प्रतिपाद्य जो ईश्वर होतो व्हावालाही गोचर श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे, ज्याची बुद्धी चांगली आहे, ज्याला ग्रहण करण्याची शक्ती चांगली आहे, ज्याला आत्मज्ञान मिळवायचं आहे, ज्याला शास्त्राचे जे सिद्धांत अवगत करायचे आहेत, खूप अभ्यास करायचा आहे, अशी ज्याची इच्छा आहे त्याने महापुरुषांच्या चरणकमलाचा आश्रय घ्यावा. तुम्ही आहेत बाबा, नाहीतर मग ऋषिकेशसारखं क्षेत्र आहे, किंवा महापुरुषांच्या चरणाखाली जाऊन जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं श्रवण करावं. आपला आयुष्याचा काळ सतत चिंतनामध्ये जावा. वृत्तीला एक क्षणभर सुद्धा असं मोकळं ठेवणे. गुरुवर्यांच्या चरणकमलीच आपली वृत्ती राहावी, महापुरुषांच्या चरणकमलीच आपली वृत्ती राहावी, किंवा ग्रंथाच्या चिंतनामध्ये आपलं जे काय आहे सतत वृत्ती राहावी. वृत्तीला जर अवलंबून नाही राहिलं तर मग काय होतं, वृत्ती अशी बाहेर निघून जाते. त्याच्यामुळे साधकाला दुःख होतं, त्रास होतो. त्याच्यामुळं 4 वर्षानंतर महापुरुषांच्या चरणाचाच आश्रय करावा. ज्ञानोबरांच्या चरणी, देवाच्या चरणी आपण प्रार्थना करावी की जरी बुद्धिमंत जरी आपली असले, आपल्याला नाही समजलं तरी आपण गावोबा महाराजासारखं जरी गुरुवर बाबांच्या दरबारात जाऊन बसलं तरी सहज ज्ञान होतं. म्हणजे नुसतं जाऊन बसलं, त्यांची दृष्टी आपल्यावर पडली, त्यांचे शब्दावर कानावर पडले तरी आपलं अंतःकरण शुद्ध राहतं, पवित्र राहतं. आणि त्या निर्मळ चित्तामध्ये काय होतं, देवाची अनुभूती येत असते. परमार्थामध्ये हेच महत्त्वाचं आहे. जतन करीन जीवे शुद्ध भावे करुणे, विठ्ठल विठ्ठल हे धन जीवन अंतकाळीचे. हे जे काही आपलं धन आहे परमात्मरूपी धन,
आपल्याला काय करायचं आहे, जतन करून ठेवायचं आहे. मग जतन करून ठेवण्यासाठी गुरुवर्यांच्या सहवासामध्ये आपला काळ जावा. कारण महापुरुषांचं सानिध्य अत्यंत महत्त्वाचं आहे. महापुरुषांचं सानिध्य नसेल, एकटा परमार्थ करू लागला तर खूप दुःख भोगावं लागतं. म्हणून महापुरुष जे सांगतील त्यांच्या सानिध्यातच आपला काळ गेला पाहिजे, किंवा ते जे सांगतील त्याप्रमाणे आपला काळ गेला पाहिजे. मनाने कधीही परमार्थ नाही केला पाहिजे. महापुरुषांनी जे आपल्याला शिकवलं, सांगितलं, किंवा ते जे सांगतात त्यांच्याप्रमाणेच आपला आयुष्याचा काळ गेला तर आपल्याला खूप मोठं म्हणजे आपल्या जीवनामध्ये आनंदाचं, साम्राज्याचं ऐश्वर प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपलं हे ब्रह्मचर्य जीवनासाठी घरून आई वडील यांचं आपल्याला पूर्ण अनुमोदन मिळालं का? ते पूर्वी म्हणायचे, लग्न कर म्हणायचे पूर्वी ते, पण ते 4 वर्ष गाथ्या संस्थेत गेले, 7 वर्ष, आणि गुरुवारांचा सहवास मिळाला, महापुरुषांचा सहवास मिळाला. गुरुवारे मारुती बाबा, गुरुवारे वैद्य बाबा, गुरुवारे भुले बाबा, गुरुवारे बोधे बाबा यांच्या सहवासात ते गेल्यामुळं ती जी इच्छा आहे म्हणा, किंवा ती इच्छा सहज निघून जाते. पूर्वी असं वाटायचं आळंदीत विद्यार्थ्यांना असं वाटतं, आळंदीत संस्थेत गेलं, आळंदीमध्ये विद्यार्थी येतो कीर्तनकार होण्यासाठी येतो सुरुवातीला, असं वाटतं माणसाला. पण जेव्हा गुरुवारांचं सानिध्य प्राप्त होतं, कीर्तनकार होण्याची वृत्तीच निघून जाते. आपलं आत्मकल्याण व्हावं, आपलं उद्धार व्हावा, असं साधकाला ती भावना निर्माण होते साधकाच्या अंतःकरणामध्ये. त्यामुळं आईवडिलांनी काही विरोध केला नाही. विरोध नाही केला. ते म्हणायचे तू डॉक्टर हो आणि मग वारकऱ्यांची सेवा कर. पण म्हटलं डॉक्टर झाल्यानंतर ती वृत्ती राहील, परत नाही सांगता येत म्हटलं. म्हणून आपलं हेच चांगलं आहे म्हटलं. आता हे आपलं जे आहे हे विद्यार्थी विश्वामध्ये राहणं आहे, बाकीच्या समाजातलं थोडंसं अवलोकनच आहे, किंबहुना तो आपली त्याच्यामध्ये प्रवृत्ती झाली नाही. सहज आता ओघाने कीर्तनासंबंधाने काही जे जनजीवनाशी सामान्य लोकांशी परिचय येतो एवढाच खऱ्या अर्थाने. तर परंतु आपल्या अंतःकरणात एक तळमळ तर निश्चित आहे की सर्वांचंच कल्याण व्हावं. तर त्याच्यासाठी आपण जे लोक आहेत की ज्यांना जवळजवळ काही व्यवसायात आहेत, काही नोकरीत आहेत, किंवा आपल्या शेतीवाडी करतात, आणि ते लोक त्यांना एवढं पण माहीत नाही की ज्या परमात्म्याने आपल्याला हे जीवनदान दिले त्याच्यासाठीच आपलं सर्वस्व आपण वेच केला पाहिजे, हे त्यांच्या अंतःकरणात स्फुरणच होत नाही. पण अशा वेळेला किमान ह्या जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, असं जे आपण तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपण 5 मिनिटामध्ये साधारण त्यांच्या दैनंदिनीला अशी तुम्ही ठेवा, म्हणजे तुम्हाला हळूहळू निश्चित समाधान होईल. असं काहीतरी सांगा. तुकाराम महाराज म्हणतात काही नित्य नियमाविना अन्न खायतो श्वान वाया मनुष्य पण भार वायतो वृषभ. तुका म्हणे काही नाही नियमाविन मोकळा तो शीन दुःख पावे. आपल्या जीवनामध्ये काहीतरी नियम असलाच पाहिजे. मग स्नान झाल्यानंतर मग देवदर्शन असेल, प्रदक्षिणा असेल, नंतर मग तुळशीला पाणी घालणं असेल, हरिपाठ असेल. बाहेर सामान्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ स्नान झाल्यानंतर दररोज म्हटलाच गेला पाहिजे. वारकऱ्यांचे असणार हे संध्या आहे, नाथ महाराजांचा हरिपाठ आहे तो म्हटलाच गेला पाहिजे. ज्ञानेश्वरीचा स्वाध्याय आहे. आता 3 ग्रंथाचं पारायण झालेलं आहे. आता हे 3 ग्रंथ कमीत कमी बाहेर समाजामध्ये कमीत कमी 100 ओव्या तरी दररोज वाचल्या गेल्या पाहिजे. गाथेचे 50 अभंग तरी वाचले गेले पाहिजे. एकनाथी भागवताचे 50 ओव्या तरी कमीत कमी वाचल्या गेल्या पाहिजे. किंवा माळ जपत असताना आपल्याकडून तेवढं काय होत नाही, 1 सहस्त्रनामाचा पाठ व्हावा, किंवा 5 तुळशीच्या माळी जपल्या जाव्या आपल्या जीवनामध्ये. एवढं जरी साधन आपण केलं, सकाळी उठून ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या, गाथेचे 50 अभंग, सहस्त्रनाम, हरिपाठ, आणि हे म्हणून आपण बाहेर आपल्या दिनचर्याला निघून गेलो, कामधंद्याला जरी निघून गेलो तरी म्हणजे आपली दिवसभर बॅटरी चार्जिंग राहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे एक आत्मा जो आनंद आहे, बाहेर किती कठीण परिस्थिती आली, प्रतिकूल परिस्थिती आली, संसारामध्ये व्यवहारामध्ये प्रतिकूल परिस्थिती येते, होतच असतं. संसाराचं दुःख स्वरूपच आहे, प्रतिकूल होतच असतं. मग अशा परिस्थितीमध्ये हे ग्रंथ काय करतात, माणसाला धैर्य देतात. अशा प्रकारे संतांचं जे वाङ्मय आहे, संतांचं वाङ्मय काय करतात, त्यातलं एखादं अक्षरसुद्धा त्या साधकाच्या जीवनामध्ये, गृहस्थी साधकाच्या जीवनामध्ये बाहेर त्याला एक प्रेरणादायी ठरतं, त्याला ते धीर देतं, कसल्याही प्रकारचं दुःख होऊ देत नाही. आणि मग त्या संत वाङ्मयामुळंच तो अशा प्रकारे निर्भीड राहतो.
निर्भय स्वरूपामध्ये राहतो. संसारातली प्रतिकूल परिस्थिती त्याला कसल्याही प्रकारचं दुःख देऊ शकत नाही. पण त्या संत वाङ्मयामध्ये आपण नित्य रत असलं पाहिजे, त्याचा स्वाध्याय असला पाहिजे, त्याचा खंडित नाही झालं पाहिजे. आज ज्ञानेश्वरी 100 वेळा वाचल्या, परत 2 दिवसांनी वाचल्या, असं नाही झालं पाहिजे. नित्यनेमाने त्यामध्ये सातत्य जर असलं तर मग त्याचं एक तप निर्माण होतं, त्याचं एक तेज निर्माण होतं. आणि त्या वलयामुळं त्या साधकाच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचं जे दुःख आहे ते दुःख त्याला काहीच प्रतिबद्ध करू शकत नाही. तो म्हणतो मग मेरूपासून थोडे, जसं ज्ञानोबा म्हणतात, तेवढं जरी नसलं तरी पण सामान्य जरी दुःख आलं ते सामान्य दुःखामध्ये तो उभं राहण्याचे सामर्थ्य त्याला प्राप्त होऊ शकतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी गाथा, भागवताचा स्वाध्याय तर आता दुर्लभ कमी झालेला आहे, पण तरीसुद्धा ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या तरी नित्यनेमाने झाल्या पाहिजे. प्रातस्मरणीय गुरुवर्य नतुसिंग बाबा म्हणायचे प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी गाथा असलाच पाहिजे. जरी वाचता येत नसलं तरी ओवीवरून श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव म्हणायचं. जरी वाचता येत नसलं ज्ञानेश्वरी जवळ असावी, ज्ञानेश्वरीचं दररोज दर्शन करावं. असं बाबा विनोदानं म्हणायचे, ज्याच्या घरी असेल ज्ञानेश्वरी गाथा त्याच्या चरणी ठेवावा माथा म्हणायचे, ज्याच्या घरी नसेल ज्ञानेश्वरी गाथा त्याला हाणाव्या 2 लाथा म्हणायचे. म्हणून जरी आपल्याला पारायण घरी ज्ञानेश्वरी गाथा, भागवत हे जीवन ग्रंथ आहेत, त्या घरी कामाला जाताना त्या ग्रंथाचं जरी आपण नुसतं दर्शन केलं, त्याचं नुसते आपण तुळशीपत्र वाहिलं, त्याच्या 100 ओव्या जरी वाचल्या तरी मनुष्य इतका निर्भीड होतो, त्याला कसल्याही प्रकारची भीती काहीच करू शकत नाही. आता यांना विचारल्याप्रमाणे एक प्रश्न शेवटचा विचारतो की आपण जेव्हा माऊलींशी, पांडुरंगरायाशी संवाद करता आपल्यासाठी, तेव्हा आपल्याला सर्वात आपल्या जीवनातलं अंतिम जे ध्येय आहे किंवा अंतिम प्राप्तव्य आहे, गंतव्य आहे किंवा प्राप्त आहे, तर ह्याविषयी संवादातला आम्हाला 1-2 मिनटात आपण जणू काही माऊलीशी संवाद करत आहात आणि तो स्वतःसाठी करत आहात, तर त्याचं स्वरूप कसं असावं एवढंच. सद्गुरू जोग महाराज श्री ज्ञानोबा यांच्या चरणी, श्री तुकाराम महाराजांच्या चरणी, श्री पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की आमच्याकडून काही नाही घडलं तरी आमच्याकडून परमार्थ घडावा, आमच्याकडून साधना घडावी. तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे. आमच्या बुद्धीला कसल्या प्रकारचा फाटा फुटू नये, आमची बुद्धी तुमच्याच चरणी स्थिर राहावी. आम्हाला थोडंसं जर आपण देवाला प्रार्थना करू, कारण ही भगवंताची जी माया असते, भगवंताची माया साधकाला त्रास देत असते. मग कुठल्याही रूपानं त्रास देत असते. मान असेल, प्रतिष्ठा असेल, धन असेल, कुठल्याही रूपानं ही देवाची माया काय करत असते, त्रास देते. माऊलींच्या चरणी, तुकाराम महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना करू की आम्हाला ही जी काय माया आहे, ही माया ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, एक करा, आम्हाला सांभाळा. तुम्ही सांभाळल्याशिवाय आमचं आत्मकल्याण होणार नाही. कारण माये मोकलेले कोटे जावे बाळे, आपल्या बळेनं वाचे ते. आईनं जर आपल्याला मोकललं तर बाळाने कुठं जायचं, कुठं जाऊ शकत नाही. म्हणून भगवंताच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, माऊल्यांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की तुमची कृपा अखंड असावी. आमच्याकडून अशा प्रकारे आमचं जीवन चांगलं जावं, आमच्या बुद्धीमध्ये फाटा फुटू नये, आमच्या वृत्तीमध्ये कसल्याही प्रकारचा फाटा फुटू नये. उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जावो. अंतःकरणामध्ये जो भाव निर्माण झालेला आहे तो भाव आम्हाला हाताला धरा आणि हाताला धरून आमची जी पारमार्थिक साधना आहे ती शेवटपर्यंत न्या. कारण तुमच्याशिवाय आम्हाला जगामध्ये कोण आहे. तुम्ही जर आम्हाला सोडून दिलं तर मग आम्हाला जगामध्ये कोणीच नाही आहे. म्हणून भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरू तुकाराम महाराज, सद्गुरू जोग महाराज, सर्व गुरुवर्यांच्या चरणी प्रार्थना आहे, आमचं सर्वस्व तुम्ही आहात, तुमच्याशिवाय आम्हाला कोणी नाही. तुमची कृपा दृष्टी आमच्यावर असावी. तुम्ही आमच्यावर रागवा, चुकलं तर रागवा, दंड करा आम्हाला, आमचं काही हरकत नाही, आम्हाला दंड करा. पण दंड करून परत आम्हाला काय करा, त्याच पारमार्थिक रस्त्यावर आणा, त्याच पारमार्थिक रस्त्यावर आम्हाला सोडा. कारण तुमच्याशिवाय आम्हाला त्रिभुवनामध्ये कोणीच नाही. तुम्हीच आमचा सांभाळ करणाऱ्यात आहात,
तुमच्यासाठीच आम्ही घरदार सोडलं, तुमच्यासाठी आम्ही सर्वस्व सोडलं. तर आणि असं झाल्यानंतर मग आम्हाला ह्या मायेमध्ये आम्हाला ही जी काही माया आहे ही माया आवरा आणि आम्हाला तुमच्या चरणाच्या ठिकाणी ठेवा. एवढंच श्री ज्ञानोबारांच्या चरणी, श्री तुकाराम महाराजांच्या चरणी, सद्गुरू जो महाराजांच्या चरणी, न घडो याचे पायी बुद्धीचा व्यभिचार, मागे रामेश्वर रामचंद्र अनंत जन्माच्या पुण्याईनं गुरुवर्य प्राप्त झाले. त्यांची कृपा असं अखंड असावी. त्यांच्या कृपेनंच साधक आमचं जीवन भरून जावं, आमचा परमार्थ चांगला चालावा. एवढीच गुरुवर्यांच्या चरणी, श्री ज्ञानोबारांच्या चरणी प्रार्थना आहे. लोकांच्या म्हणण्यावरून आणि आमच्या या अंतःकरणामध्ये तशाच प्रकारचं धारणा असल्यामुळं या ठिकाणी ह्या 3 महापुरुषांना की ज्यांचे ज्ञानेश्वरी कंठस्थ आहेत, माऊलींचे ज्ञानेश्वरी गाथा कंठस्थ आहेत आणि लोक म्हटले की तो प्रकाश जो आहे त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसत नाही, तर त्यांचा आतला प्रकाश हा सर्व, कारण परमात्मा जो आहे तो आपल्याकडे येत असतो. तर त्यांनी सांगितलं, भागवतामध्ये सांगितले काय, प्रविष्टा कर्णरंध्रेण स्वानाम भाव सरोवरम. परमात्मा हा डोळ्यातून हृदयात प्रवेश करीत नाही. रामायण पाहिलं, संपूर्ण रामायण म्हणजे रामायण पाहून कोणाला वैराग्य आणि विवेक झालं तर ते शाश्वत राहणार नाही. डोळ्यातून गेलेला परमात्मा आहे, परंतु परमात्म्याचा प्रवेश हा कानाच्या बिळातून हृदयात होत असतो असं व्यासमुनींनी सांगितलेले आहे. तेव्हा यांचा बाह्य प्रकाश तो त्यापेक्षा त्यांचा अंतरात्मा जो प्रकाशरूप आहे तो प्रकाश त्यांच्या शब्दाच्या आगाते वृत्ती किरीटी आधी मनवनीची उठी मग ते वाचादिठी कराशी. त्यांच्या अंतकरणात असणारं जे स्फुरण आहे ते त्यांच्या वाणीतून बाहेर पडले आणि तेच समाजाला खऱ्या अर्थाने प्रबोधन आहे. म्हणून त्या लोकांची जी इच्छा आहे त्यांना डोळे भरूनही आज ते पाहता येतील. आणि त्या व्यतिरिक्त महत्त्वाचं त्यांनी उच्चारण केलेले जे विचार आहेत, त्यांनी केलेली जी साधना आहे आणि त्यांनी, मला असं वाटतं की खरोखरच माऊलींपासून तर छोट्या माऊलींपर्यंत म्हणजे आपल्या ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडेंच्यापर्यंत, आपल्या नामदेव महाराजांपर्यंत सर्वांनीच मोकळे मनाने पर्वचा दिलेला आहे. कारण हे ते बोलले नसते, हे सर्व लोक संकुचित विचाराचे आहेत. संकुचित या अर्थाने की आपलं जे आध्यात्मिक ऐश्वर आहे हे बाहेर प्रगट करावं असं कोणालाही वाटत नाही आणि त्यात ते सुद्धा त्यांचं ऐश्वर्यच आहे. परंतु अंतःकरण द्रवीभूत होऊन आपल्याच असणाऱ्या सर्व समाज हा एक आपला अंगच आहे. तेव्हा त्यांच्यासाठी म्हणून जे ठोस भरीव अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे जे काही विचार आहेत आणि ते आपल्या अनुभवाच्या आधारावर आहेत, संत वाङ्मयाने त्याला प्रमाणित केलेलं आहे असं त्यांनी आपले विचार सांगितलेले आहेत. आता का आपल्याला एवढंच म्हणता येईल, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. तुका काय सगळा अभंगच आहे. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते तैसे मज येथे सांभाळित. अशाच प्रकाराने या ठिकाणी ब्रह्म विष्णू आणि महेश अशा 3 रूपाने एकाच परमात्म्याचा आविर्भाव आपण या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायणात आणि ह्या मुलाखतीच्या रूपाने श्रवण करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालं. त्याविषयी आपण कोणत्याही साधनाने त्याच्यातून उत्तर होऊ शकत नाही. एक जणांनी काल सांगितलं की तुम्ही गुरुवर्य भटकर सरांची जी मुलाखत घेतली त्या मुलाखती पूर्वी कधीतरी अष्टादशात ते आले होते आणि ते म्हणे ते हजारो लोक अजून ऐकतात. परंतु आम्हाला असं वाटतं की आध्यात्मिक व्यक्तिमत्वाची का नाही मुलाखत घेत. तर योगायोगाने आम्ही म्हटलं केव्हा तरी पाहू, असं वाटलं नव्हतं का तो योग आज येईल. परंतु अचानक हा योग आला आणि थोडंसं आपण या ठिकाणी खरं पाहिलं तर असं आहे की ह्या काय मुलाखतीचा हा विषय नाही. त्यांच्याजवळ तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवाया, प्रश्नच विचारायचं तर ही उभय बाजारातली कथा त्यांच्यासाठी नाही. परंतु असं असलं तरीसुद्धा या ठिकाणी केवळ एक आपल्यावर असणारी दया म्हणून त्या ठिकाणी याचं प्रागट्य त्यांनी केलेलं आहे. आणि अध्यात्म विश्वातील व्यक्तिमत्वांचा थोडासा एक आत्मसंवाद
आपल्याबरोबर झालेला आहेत. म्हणून या ठिकाणी काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. हां, आता पुढचं सत्र ठीक 10:15 सुरू होईल. आजच्या दिवस 10:15 सुरू होईल. आता किती 9:15 झाले ना. हां, फराळ करून 10:15 सुरू.